तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला या ओवीतून काय चिंतन सांगतायत, काय प्रबोधन करतायत, आज आपण थोडक्यात पाहूया. महाराज म्हणतात, तैसे विचारिता निरसले प्रपंच सहज सांडवले तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. महाराज काय म्हणतात, तैसे विचारिता निरसले. कैसे विचारिता निरसले? तर विचार केल्यावर. विचार कुठं करता येतो आपल्याला? मनुष्य देहातल्या जीवालाच विचार करता येतो, सार काय न आसार काय. आता आपण विचार करत नाहीत का बरं? सगळेजण बगर विचारायचे का आपण उठल्यापासून तर झोपेपर्यंत आणि जन्मापासून तर शरीर सुटेपर्यंत आपण काय करतो? विचारच करतो. विचाराशिवाय आहे का कोणची तरी गोष्ट? सगळं विचार करतो आपण. जे कोणची जरी भाजी जरी करायची असली आपल्याला व्यवहार, तर आपण बगर विचाराची करतो का? विचार केल्याशिवाय आपल्याला कोणाला पैसे द्यायचे असले तरी आपण विचार केल्याशिवाय देतो का? मोजूनच देतो ना. तसं आपण संसारामध्ये विचार करतो, पण आपण कोण आहेत याच्याबद्दल, आपण सार काय आणि आसार काय याच्याबद्दल आपण विचार करत नाही. आणि विचार कुठं करता येतो बरं? मनुष्य देहातच विचार करता येतो. मग पशु पक्ष्यांना विचार करता येतो का? आहे का नाही? मग पशु पक्ष्यांना असा देह भेटला नव्हता का? त्यांना देह भेटला होता, मनुष्य देह भेटला होता सगळ्यांना, आहे का नाही? पण मनुष्य देह भेटला, पण त्यांनी त्यावेळेस असा विचार केला नाही, आहे का नाही? मी कोण आहे का नाही? माझा देवाचा काय संबंध आहे? शरीर सुट्यावर कुठं जायचंय हा आपण तेव्हा विचारच केला नाही त्यांनी. म्हणून त्यांना काय झालं? तो देह प्राप्त झाला. आता महाराज आमचे नेहमी सांगत असतात, जर ते म्हणतात अरे हे आपल्याला आजूबाजूला जे दिसत आहेत ना, पशु पक्षी, डुकर, गाय, कुत्र, झाड, हे पण काय होते? आधी मनुष्य होते. यांना सुद्धा काय होता? मनुष्य देह भेटला होता, पण त्यांनी काय केलं नाही? त्यावेळेस विचार केला नाही, स्वरूपाचा विचार केला नाही. म्हणून आता जे आपल्याला रस्त्यावर दिसतात नाही, कुत्रे, डुकर, मांजर, ते कधी काळीत कोणी इंजिनियर असन, कोणी डॉक्टर असन, कोणी वकील असन, पण ज्या वेळेस त्यांना मनुष्य देह भेटला त्यावेळेस त्यांनी असा विचार नाही केला, आहे का नाही? इथं मनुष्य देह भेटून त्यांनी सार काय आसार काय आत्मस्वरूप काय याची ओळख करून घेतली नाही, आहे का नाही? म्हणून त्यांना काय झालं? तो देह भेटला आणि आता आपल्याला हा मनुष्य देह काय झालेला आहे? प्राप्त झालेला आहे. मग आता आपल्याला इथं मनुष्य देह भेटला ना, मग आपण काय करायला पाहिजे? सार काय ना आसार काय याचा विचार करायला पाहिजे का संसाराचा विचार करायला पाहिजे? नाही. आपल्याला ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? आपल्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी कोण आहे करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे हा विचार करायला पाहिजे. आणि हा विचार कुठं करता येतो? मनुष्य देहातल्या जीवालाच करता येतो. इतर देहातल्या जीवाला विचार करता येत नाही. त्यांना विचार बाकीचा करता येत नाही का? आहार, निद्रा, भय आणि मैथून, तर हे काय आपल्याला सर्व योनीमध्ये समसमान, सर्व योनीमध्ये समसमाने, पण त्याच्या पलीकडचा त्यांना विचार करता येत नाही. त्याच्या पलीकड त्यांना पुढची बुद्धी नाहीये. आणि मनुष्य देहामध्ये इथं विचार करता येतो. तसं जर पाहिला, जर आपण मनुष्य देहामध्ये आणि इतर देहाची जर तुलना केली, तर आपल्यापेक्षा इतर देहातले देहच काय होतील? सरस ठरतील. तसं पाहिलं तर बघा, आता जास्त रोग मनुष्य देहातल्या जीवाला आहेत का इतर देहातल्या? मनुष्य देहातल्या. जास्त दवाखाने आपले मनुष्य देहातल्या जीवाचे का इतरचे, डुकराचे, बैलाचे, पशु पक्ष्यांचे जास्त दवाखाने आहेत का? मनुष्य देहाचे. नाही. हा, मनुष्य देहाचे, बरोबर म्हणलेत आहे तुम्ही. आणि इतर देहामध्ये आहे का वगैरे दवाखाना? मग जर तशी तुलना केली तर आपल्याला मनुष्य देहामध्ये जास्त रोग आहेत का इतर देहात? मनुष्य देहातच जास्त रोग आहेत. दवाखाने जास्त कोणाचे आहेत? पहा, मग तशी जर तुलना केली तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ ते देत. बरं, रोगाच्या बाबतीत झालं तरी आरोग्याच्या बाबतीत मनुष्य देहात जास्त आरोग्य आहे का दुसऱ्या देहात? बरं, सुंदरतेमध्ये बघा, प्रत्येक गोष्टीत तपासून पाहू आपण. सुंदर आपल्यापेक्षा मोर दिसतो, आहे का नाही? आपल्यापेक्षा सुंदर शक्ती कोणात आहे? बैलात जास्त आहेत, आहे का नाही? हत्तीत शक्ती आहे का नाही?
आपल्यात आहे का? आपण जर गाढवाला लात मारली तर त्याला काय होणार नाही. गाढवाने जर आपल्याला एखादी लात मारली तर काय होईल? आपली बत्ती ही राहील का? मग शक्ती कोणात आहे? इतर देहात शक्ती आहे, इतर देहात आरोग्य आहे, इतर देह पहा पशु पक्षी, मोर किती सुंदर आहे. आपण मोराचे छापे असणारेच कपडे घालायला लागलो तर त्याच्या नटायला लागलो, अंजन मंजन रंजन करायला लागलो. मग साधू संत सांगतात की अरे बाबांनो, तुम्हाला नरदेह भेटला कशाला? नरदेहात जर तुम्हाला हेच काम करायचं असलं तर तुम्ही आधीच करून आलात ते, आहे का नाही? सर्व काम आपण आधी करून आलेलो आहेत. आता आपल्याला हा नरदेह फक्त भेटलेला आहे कशाला? मुक्त होण्यासाठी. मग महाराज म्हणतात अरे नरदेह भेटला ना तर आधी देहाकडे पाहायला पाहिजे ना, आपल्याला आनंद व्हायला पाहिजे. देवे दिला देह भजना गोमटा, तेने झाला फाटा बाधिकेचा. आपल्याला नरदेह कशाला दिलेला? पेशे लिष्ट भजन करण्यासाठी का संसार करण्यासाठी? जर संसार करायचा असला तर मग इतर देहात जा म्हणतात महाराज. कारण आपल्याला संसार तिथं जास्त नीट करता येतो, मनुष्य देहात फक्त परमार्थ करता येतो. मनुष्य देहाची ज्ञाने सचितानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलो कुणी दिदला. मनुष्य देहामध्ये आपल्याला ईश्वरानं काय अधिकार दिलेला आहे? मी सचितानंद आहे असे आपल्याला पदवी घेता येते का? डॉक्टरची पदवी घेता येते. डॉक्टर झाला तर कधीतरी रिटायर झाले त्याला कोणी डॉक्टर म्हणणार नाही. इंजिनियर झाला तर, वकील झाला, कलेक्टर जरी झाला, आहे का नाही, इन्स्पेक्टर झाला तरी त्याला त्याची पदवी झाल्यावर त्याला कोणी साहेब म्हणणार नाही, आहे का नाही? पण तुम्ही सचितानंद आहे असं आपल्याला काय करता येतं? त्या मनुष्य देहात ध्यानात घेता येतं. आणि जर असं ध्यानात नाही घेतलं तर पुढे तुकाराम महाराज म्हणतात खंती तेण्या करा होणे गाढव कुत्रा. आता जर तुम्ही खंती नाही केलं, आता तुम्ही मनुष्य देह भेटून ध्यानात नाही घेतलं मी कोण आहे, तर तुम्हाला काय होणार लागेल? पुढं गाढव आणि कुत्र झाल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. म्हणून आपल्याला नरदेह भेटलं तर आपल्याला आनंद व्हायला पाहिजे. कारण आमचे गुरु महाराज नेहमी सांगत असतात की आपल्यावर भगवंताचं जास्त प्रेम आहे, असा आपण विचार करायला पाहिजे. का प्रेम आहे? का आपल्याला नरदेह भेटला हो? इतर देहातल्या जीवाला आहे का नरदेह? आहे का नाही? मग आपल्याला 184 येऊन येत, त्याच्यामध्ये 83,99,999 येऊन येत काय इतर येऊन येत, आणि फक्त मनुष्य देह. मनुष्य देह आहे सानिध साधा तरी साधाल सिद्ध, करून प्रबोध संत पार उतरले. असा निध आहे आपल्याला, आहे का नाही? मनुष्य देह आपल्याला भेटलेला आहे तर आपण त्या मनुष्य देहाचं चीज करायला पाहिजे. आपण संतांच्या संगतीत त्याचं मी कोण आहे हे विचार करायला पाहिजे. त्याच्यासाठीच आपल्याला शास्त्र आहेत. आपल्याला हरिपाठात महाराजांनी वर्णन केलेले चौवेदी जाण साही शास्त्रकारानं 18 पुराण हर्षी गाती, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडिमार. एक हरि आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गा मन घाली. आहे का नाही? मंथोनी नवनीता, मंथन कर म्हणले, मनुष्य देहात मंथन करता येते. हे सगळं जे कशासाठी आहे? मनुष्य देहातल्या जीवासाठी आहे का कुत्र्या मांजरा गाढवासाठी आहे? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण होण्यासाठी आहेत, आपल्यासाठी आहेत, नरदेहाच्या कल्याणासाठी आहेत, आहे का नाही? इतर देहासाठी नाही आहेत. आणि कशासाठी हे साधनं सगळे? फक्त मी कोण हे करून घेण्यासाठी, बाकी काहीच नाही. हे सगळे काय साधन आहेत आणि आपल्याला साध्यापर्यंत पोहोचायचंय. मी परमात्मा आहे असं आपल्याला नरदेहात कळून घेता येतं. आणि ती सोय फक्त मनुष्य देहातच आहे का नाही? म्हणून आपल्याला देवे दिला देह भजना गोमटा, आपल्याला देवानं भजन करण्यासाठी दिला. गोमटा दिला देव आपल्याला, आहे का नाही? महाराज ज्ञानेश्वरीच्या ओवीत एका ठिकाणी सांगतात येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. या शरीरानं आपल्याला इतर 184 येऊन जे आपल्याला जे फिरून 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 आपण आलोत ना, ते आपल्याला इथे येऊन काय करता येतं? इतर येऊन जे आपल्याला पुढे जन्म आता होणारे आपला ह्या देहात जर आपण ध्यानात नाही घेतलं मी कोण येतं, तर परत आपल्याला काय 184 उनीत फिरावं लागेल. आणि मग फिरल्यानंतर काय होणार आहे आपल्याला? आता आपण फिरून आलोत, आता सध्या आपल्याला हे शरीर भेटलेलं आहे, प्राप्त झालेले, आणि याच्यात जर मी कोण आहे असं नाही ओळखलं तर आपल्याला परत काय करावं लागेल? 184 उनीत फिरावं लागेल. मग फिरणं बरं आहे का? तुम्ही सांगा ना, फिरणं बरं आहे का? अहो, एक देहामध्ये आपण लक्ष पाहिलं
तर किती फजिती आहे. तर 184 योनीत फिरणं बरं आहे का? आहे का नाही? आता आपल्याला मनुष्य देह भेटलाय म्हणून हे ध्यानात घेता येतं. इतर देहात तुकाराम महाराजांना वर्णन केलेलं आहे, देहाचं वर्णन केलेलं आहे की आपल्याला किती दुःख आहे, किती यातना आहेत, आपल्याला जन्मताना किती यातना आहेत, शरीर सोडताना किती यातना आहेत. आहे का नाही? काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मास मळमूत्र जाना तुझ क्षणाशना ध्यात असे. तुकाराम महाराज म्हणते गर्भामध्ये काय आपले हाल होते. मग आपल्याला ध्यानात घेता येत नाही का? मनुष्य देहातच ध्यानात घेता येतो. महाराज नेहमी सांगत असतात, अरे पशु पक्ष्यांना फक्त काय तिथं कळलंय. काय होतं, इतर देहातल्या जीवाला कळत नाही का? सांगा बरं, कळत नाही का? इतर देहातल्या जीवाला आहार निद्रा भय मैथुनी कळलंय त्यांना, पण तिथं ओळखता येत नाही. त्याच्यासाठी महाराज दृष्टांत सांगत असतात नेहमी. मी सांगतो दृष्टांत तुम्हाला, की जसं टीव्ही आणि रेडिओ आहे का नाही आपल्या घरी. रेडिओ म्हणजे फक्त ऐकण्याचं साधन आहे, ऑडिओ. आणि टीव्ही म्हणजे आपल्याला ऐकता बी येतं आणि पाहता बी येतं. तसं इतर योनी जेवढ्या बी आहेत, मनुष्य योनी सोडून इतर जेवढ्या बी योनी आहेत, त्या फक्त कशा आहेत? रेडिओ सारखे. फक्त कळणं तिथं, तिथं ओळखता येत नाही. आणि मनुष्य देहातल्या जीवाला कळत, अधिक ओळखता येतं. आता दृष्टांत सांगू का तुम्हाला? हे बघा, आता जर आकाशामध्ये विमान चाललं तर गाईला कुत्र्याला मांजराला काय वाटतं? ते वाटतं त्यांना असं ध्यानात घेता येते का हे विमान चाललंय, याच्यामध्ये 300 लोक बसून चाललेत. आहे का नाही? मग आपल्याला डोळ्यानं किती दाखवलं? आपल्याला दाखवलं काडीच्या पेटीवर छोटस दाखवलं, पण आपल्याला डोळ्यानं जरी एवढं दाखवलं तर आपल्याला बुद्धीने ध्यानात घेता येत नाही का? की जरी आपल्याला डोळ्यानं छोटं दिसत असलं तरी त्याच्यात बुद्धीनं आपल्याला ध्यानात घेता येतं, म्हणजे ओळखता येतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेश्वराचे सकळशी. बुद्धीनं आपल्याला ओळखता येतं. म्हणून पशु पक्ष्यांना हवे संचार करण्यासाठी ईश्वरानं उपजता सिद्धी दिलेली आहे पशु पक्ष्यांना. मग आता एखादी चिमणी त्याच्या पिलाला नंतर ती अशी प्रशिक्षण देते का? असे पंख हलव, आहे का नाही, आणि अशी भरारी घे, हळूहळू पंख हलव असं सांगते का? का उपजतात त्यांना ज्ञान येते. आहे का नाही? तसं मनुष्य देहामध्ये जसं पशु पक्ष्यांना उपजताच हवेत संचार करण्यासाठी ईश्वरानं सिद्धी दिलेली, तशी मनुष्य देहामध्ये उपजतात ईश्वरानं आपल्याला बुद्धी सप्रेम भेट दिलेली आहे. आहे का नाही? मग आपल्याला लग्नात कोणी सप्रेम भेट दिली तर आपण किती पाहतो. मग आपल्याला एक एक वस्तू दिली तर आपण ती किती अनमोल आहे असं पाहून ती आपण कपाटात ठेवतो. पण ईश्वरानं आपल्याला बुद्धी दिली, पण त्या बुद्धीचं आपल्याला कधी वाटतं का? ईश्वरानं आपला हा देह दिला, त्या देहाबद्दल आपल्याला वाटतं का? ईश्वराचे धन्यवाद म्हणतो का आपण? आहे का नाही? आपल्याला देवानं हा देह दिला, मग देहाकडे पाहिलं की आनंद व्हायला पाहिजे आपल्याला. आहे का नाही? मग आपल्या ईश्वराचं किती प्रेम आहे आपल्यावर. एवढं प्रेम आहे बघा. जर ईश्वराचं आपल्यावर प्रेम नसतं तर आईच्या गर्भामध्ये आपला श्वास कुणी चालू ठेवला? आहे का नाही? आईच्या गर्भामध्ये श्वास चालू ठेवला, आणि जर श्वास चालू नसता ठेवला तर आईनं पुरून टाकलं असतं का ठेवलं असतं आपल्याला? मग देवाचे किती उपकार आहेत. आता पण आपला श्वास चालू आहे, आपलं खाल्लेलं अन्न पचायला लागले. आहे का नाही? मग किती देव आपलं काम करायला लागलाय. मग आपल्याला शरीराला का बोटाकडे पाहिलं, शरीराकडे पाहिलं की देवाची आठवण व्हायला पाहिजे. मग महाराज नेहमी सांगतात, अहो आपण बोटाकडे पाहिले, आपलं लग्न झालं, सासऱ्यानं अंगठी जर दिली तर आपण लोकांना अंगठी दाखवतो. पण ज्या ईश्वरानं आपल्याला जे बोट दिलं आणि त्या बोटात अंगठी घातली, ते बोट कोणी दिलं? सासऱ्यानं दिलं का? देवानं दिलं. मग शरीराकडे पाहून कोणाची आठवण यायला पाहिजे? देवाची आठवण यायला पाहिजे. मग आपण देवाची आठवण करतो का? मग आपण कृतज्ञ आहे का कृतज्ञ आहे? आपण देवाचं नाव घ्यायला पाहिजे. आहे का नाही? आणि मनुष्य देहातच नाव घेता येतं, इतर देहातल्या जीवाला नाव पण नाही घेता येत. आहे का नाही? नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले, कपिकुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. नर देहात नाव घेता येतं. आहे का नाही? इतर देहात. आणि त्या नावानं काय होतं आपल्याला? अहो राक्षस जे तमोगुणी आणि रजोगुणी असणारे, दारू पिणारे, मांसाहार करणारे ते मुक्त झाले, आणि चंचल असणारे माग का वानर
आहे का नाही, ते सुद्धा काय झाले, मुक्त झाले. तर मनुष्य देहातला जीव मुक्त का नाही होणार? फक्त त्यांना काय करायला पाहिजे, संतांची संगत करायला पाहिजे. बैसता संताचे संगती, कळू आले कमळापती, माझे कोणीच नव्हती निश्चयची ती दृढ झाली. संतांच्या संगतीत जर बसलं तर मी कोण आहे असं कळतं. आणि हे कळायला साधन काय, फक्त मनुष्य देह. आणि मनुष्य देह जर आपला गेला तर आपल्याला परत उद्या कळन का? बरं, आपण एक विचार करू, हा जो देह दिला ईश्वरानं, बरं काय, आपल्याला हा जो देह दिला, तर तो देह इतका अनमोल आहे, पण त्याच्याकडे आपलं लक्ष नाहीये. आणि हा जर देह निघून गेला तर आपल्याला भजन करता येणार नाही आणि मी कोणी ओळखता येणार नाही. मग आपली किती मोठी नुकसान होणार आहे पुढं, हे ध्यानात घ्यायला पाहिजे. तर आपण काय म्हणतो, व्यवहारातच मला काय करायची, कमाई करायची, मला घर घ्यायचं, मला बंगला बांधायचं. मग आपण याच्यासाठी नरदेह दिला का आपल्याला? तुकाराम महाराज तर म्हणते, नरदेह भेटला ना तर फक्त मी कोणी ओळखायला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजापाशी एवढी संपदा होती, ऐका, एवढे सावकार होते. सर्व महाराजांनी आपलं धन वाटून दिलं आणि भंडाऱ्या डोंगरावर जाऊन भजन केलं. आणि नाथ महाराजांचे, नाथ भागवाचे 1000 वेळेस पारायण केले. तेव्हा तुकाराम महाराजांना काय झालं हे कळालं. त्यावेळेस त्यांनी काय केलं, हे अभंग लिहिले, ही गाथा लिहिली. मग त्यांनी साधना केली का नाही? मग कर्म आणि उपासना आपल्याला अगोदर करावं लागतं. त्याच्यानं काय होत असतं, आपल्याला ज्ञान होत असतं, आणि ती पण निष्काम करावं लागतं आपल्याला. तर आपल्याला नरदेह भेटलं याचीच किंमत वाटणं. महाराज एक दृष्टांत सांगत असतात की आपल्याला नरदेह भेटल्यावर आपण सगळ्यात आधी कोणचं काम करायला पाहिजे. तर एकदा एक गावाकडचा एक आजोबा असते, त्यांना काय होतं की ते त्यावेळेस, त्या काळामध्ये प्रवासाचं काही साधन नसतं, बैलगाड्या वगैरे होत्या आणि जायला यायला मोटरसायकल नव्हती त्यावेळेस, घोडे असायचे. मग त्या बाबाला नातवंडाला शाळेत सोडण्यासाठी, शेत दूर असल्यामुळे शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी, फेरफाटका मारण्यासाठी त्यांच्याकडे काय नव्हतं, तर त्यांच्याकडे घोडा नव्हता. मग आता त्यांना, घरातल्या सगळ्या लोकांना वाटायचं की आजोबा एवढे काम करतात, मग यांना एक घोडं पाहिजे. मग त्यांना काय केलं, सगळ्यांनी मिळून पैसे जमा केले आणि म्हणले, बाबा तुम्ही पुढच्या आठवड्यामध्ये घोडं घेऊन या. मग त्यांना पैसे दिले. मग सगळ्यांनी पैसे जमा केले आणि त्यांना 500 रुपये दिले. त्या काळातले 500 रुपये म्हणजे 5000 पडले. आणि ते बाबा शनिवारचा बाजार पाहून गेले आणि बाजारात गेले. बाजारात गेल्याच्या नंतर त्यांना अगोदर काय झालं, घोडा घ्यायचा होता, पण अगोदर बाजारला काय लागलं, बाजारामध्ये खोगीराचं त्यांना अगोदर काय लागले, दुकानं लागली. खोगीर लागला, चाबूक भेटला. मग त्यांना काय वाटलं, आता हे घोड्याला तर आवश्यक आहे, मग अगोदर आपण काय करू, एवढे सुंदर सुंदर खोगीर त्याला दिसले, त्याला वाटलं आधी खोगीर घ्यावा. मग यानं एक छान प्रकारचं काय झालं, खोगीर घेतला, एक चाबूक घेतला. त्याच्यानंतर एक जण म्हणला, घोड्याला चेनी बी लागते बाबा, मग चेनी पण घेतली. मग एवढं साहित्य घेतलं आणि नंतर मग त्याने, मग तो म्हणला चला आता घोडा घेऊ आपण. मग घोड्याच्या बाजारात गेला तो. मग घोड्याच्या बाजारात गेल्याच्या नंतर मग त्याच्याकडे पैसे कमी राहिले. मग तो घोडा विचारला कितीला आहे, ते बाबा म्हणे, ते व्यापारी म्हणे 500 रुपयाला बाबा. मग दुसऱ्या ठिकाणी गेला, म्हणला घोडा कितीला आहे, म्हणे 500 रुपयाला, 400 रुपयाला. मग सगळा बाजार फिरला, पण त्याला काही घोडा कोणी 100 रुपये राहिले होते एवढ्यात कोणी देईना. मग तो बाबा परेशान झाला, म्हणला आता काय करावं. मग ते व्यापारी म्हणे काय झालं बाबा, म्हणे घोडा घ्यायचा होता, म्हणे पैसे, म्हणे 500 रुपये होते राव, मी पण खोगीर घेतला, चेने घेतले, साबूक घेतला, हे सगळं साहित्य घेतलं मी, रिबीक घेतली पाय ठेवायला घोड्याची, आणि आता काय झालं, घोड्याला पैसेच राहिले नाही. मग आता दिवस माळवत आला तरी त्याला काय झालं, काही घोडा त्याला ते म्हणले, अरे बाबा म्हातारा असू द्या, आहे का नाही, काठवाडी नसला, आंधळा असू द्या, कसा पण असू द्या, पण मला घोडा द्या. नेमले बाबा याच्यात येत नाही. मग शेवटी एक व्यापारी काय म्हणला, बाबा हे सगळं गथुडं बांधलं द्या ना धोत्रात, मग आता हे काय करा, तुम्हीच घोडं वाहन डोक्यात ठेवून जा म्हणे घरी आता, कारण तुम्हाला तर पैसे दिले होते आणि तुम्ही काय केलं. मग त्या बाबानं सगळं ते जमा केलं साहित्य, त्याचं गाठोडं बांधलं, गाठोडं डोक्यावर घेतलं आणि चालला. आणि रस्त्यानं कोणी विचारलं, बाबा याच्यात काय आहे. आता बाबाला कुठं सांगू वाटायला लागले, ते कशासाठी गेले होते, घोडा आणायला, पण त्याला बोलताच काय सांगावं म्हणून असं जात जात घरी गेले.
घरी जायच्या वेळेस पाहिलं त्यांनी, वरून नातवडानं तो आपल्या माडीवर जाऊन पाहू लागला, बाबा कधी येते घोडं घेऊन. वाट पाहू लागला तो नातू त्यांचा. घरी गेल्या गेल्या बाबा दिसले, घोडं काही दिसलं नाही, डोक्यावर दिसलं त्यांना. म्हणले, बाबा घोडं कुठं आहे? ते म्हणे, घोडं नाही आणलं. मग म्हणे, काय आणलं? ते म्हणले, बाबा अरे घोडं घ्यायचं होतं मला, पण काय लागलं मला, खोगीराचा बाजार लागला. खोगीर घेतला, चणे घेतले, रेबीक घेतली आणि एवढं घेतलं आणि पैसे माझे संपले. तर ते म्हणले, तो नातू काय म्हणला बघा, बाबा जर घोडं आणलं असतं तर चाललं असतं, बाकीचं नंतर आणलं असतं. तुमचा रुमाल याच्यावर टाकून बसले असते तरी चाललं असतं खोगीर घेण्यापेक्षा. म्हणजे तो एवढा छोटा मुलगा असून त्यांना सांगितलं, तुम्ही आणायला काय गेले होते? घोडा आणायला गेले होते आणि घेऊन काय आले? हा झाला द्रष्टांत. आपण त्या बाबावर हसायला लागलो, पण आपली गत तशीच झाली माऊली. आपल्याला नरदेव भेटला कशासाठी? देवे दिला देह भजना गोमटा, तिने झाला फाटा. आपल्याला फाटा फुटला का नाही? आपल्याला नरदेह दिलेला आहे. भगवान शंकराचार्य म्हणतात, नरदेह भेटला तर मी कोण आहे हे कळून घ्यायला पाहिजे. मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कुठं जायचंय, हे प्रश्न आपल्याला नरदेहातल्या जीवाला पडायला पाहिजे. पडायला पाहिजे का नाही माऊली? सांगा, पडायला पाहिजे का नाही? हे प्रश्न पडायलाच पाहिजे, कारण इतर देहातल्या जीवाला पडतेत का? ते आपल्यासारखे आहार, निद्रा, भय आणि मैथून, त्यांना बी भूक लागती आहे का नाही? त्यांना बी झोप येते. त्यांना जर काठी उगारली त्यांना भीती वाटती. आहार, निद्रा त्यांना झोपेत, भय, भीती वाटती आणि मैथून त्यांना लेकर बाळ होतेत का नाही? मग आपल्या देहात आणि त्या देहात काय फरक आहे? आपल्या देहात आणि त्या देहात एवढाच फरक आहे, आपल्याला बुद्धी आहे. आणि बुद्धी नाही तर आपल्याला ओळखता येतं, मी परमात्मा स्वरूप आहे, मी निर्गुण निराकार आहे, मी एक आहे, मी न बदलणार आहे, मी जाणणार आहे, असं आपल्याला मनुष्य देहातच ओळखता येतं. ते ओळखण्यासाठी देह भेटलेला आहे. आता सर्वांना जर विचारलं मी तुम्हाला, तर आपल्याला मरण आहे का नाही? आता आपण चिंता न घेऊ मुद्दा. आता दृष्टांत संपला. त्याचा सिद्धांत असा आहे, मी सांगितला तुम्हाला घोड्याचा तो दृष्टांत. त्याला घोडा आणण्यासाठी गेला होता, पण त्यानं बाकीच घेऊन आला. तसं नरदेहातल्या जीवाला फक्त मुक्त होता येतं. मुक्त होण्यासाठीच आपल्याला हा देह भेटलेला आहे. पण आपण काय करायला लागलो? जर कोणाला म्हणलं चला पंढरीच्या वारीला, कोणाला म्हणलं चला हरिपाठाला, कोणाला म्हणलं चला चिंतनाला ज्ञानेश्वरीच्या, ते म्हणते मरायला वेळ नाही. अहो मग आता वेळ नाही तर कधी भेटल? कारण की आता मी म्हणलं तुम्हाला अगोदर सांगते, हे बाकीचे जे आपल्याला आजूबाजूला दिसायले कुत्र, डुकर, मांजर, हे कोणी इंजिनियर, डॉक्टर, वकील होते, पण त्यांनी हे ध्यानात नाही घेतलं म्हणून त्यांना तुकाराम महाराज म्हणते, खंती तेने काना होणे गाढव कुत्रा. आता मनुष्य देह भेटला, आपल्याला प्राप्त झालंय. हे जंक्शन स्टेशन आहे माऊली आपल्याला. जसं मनमाड जंक्शन स्टेशन आहे ना, तिथं आपल्याला कुठं गाड्या लागत नाहीत. आपल्याला तिथं कुठेही जायचं असलं तरी गाड्या लागतात. तसं नरदेह आहे जंक्शन स्टेशन आहे. इथून पाप करून आपल्याला नरकात जाता येतं, इथं पुण्य करून स्वर्गात जाता येतं. आणि इथं मी कोण आहे, संतांच्या संगतीत बसून विचार केला तर इथं मुक्त होता येतं. मग आपल्याला स्वर्गात जायचं, ब्रह्मदेव इंद्र व्हायचं, का नरकात जायचं, का मुक्त व्हायचं? जर स्वर्गात गेलं तर स्वर्गात गेलं तरी आपल्याला पुन्हा खाली इथंच मृत्यू लोकात यावं लागतं. मग स्वर्गात जाणं बी चांगलं आहे का? तिथं विहित कर्म करून, पुण्य करून, एक जन्म ब्राह्मणाचा घेऊन 1000 जन्म ब्राह्मणाचे घेऊन, आहे का नाही? विहित कर्म करून, ब्रह्मकर्म करून आपल्याला इंद्रदेव होता येतं. आणि इंद्रदेव झाल्यावर, आहे का नाही, पण निष्काम नाही, सकाम पुण्य करून आपल्याला इंद्र होता येतं. आणि इंद्रदेव झालं तरी सुद्धा मग तिथं काय करता येतं? तिथं पुण्य करता येत नाही, तिथं नामस्मरण करता येत नाही, तिथं नामसंकीर्तन करता येत नाही, फक्त तिथं भोग भोगता येते. आणि मग तुकाराम महाराज म्हणते, भोगे रोगे जोडून या दिले आणू आणि का अरुचिते हो का आता सकाळपासून. जेवढे मी भोग येत ना तेवढेच आपल्याला काय होतात? तिथं रोग होतात. म्हणून इथं पण मनुष्य देह कशासाठी आहे? भोगासाठी आहे का? आपल्याला इथं योग संपादन करण्यासाठी आहे, भोगासाठी नाही. आपल्याला काय झालेले भोग भोगून आलेले. आणि ते जे आपल्याला इंद्रचंद्र देव झालेत, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी
दुःखिताची श्रेणी छेदितानी. इंद्रचंद्र ब्रह्मदेव जरी झाले तर तिथं त्यांना दुःख आहे. म्हणून तर म्हणले तुकाराम महाराज काय म्हणले, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी जन्म व्हावा. आता जर समजा आपण इथलचा नरदेहातला जीव इच्छा करायला लागला आपल्याला काय स्वर्गात जावं, तिथलचे भोग भेटावं, आणि म्हणजे इथं चहा पिणारा जो जीव आहे तो काय इच्छा करायला अमृत पिण्याची, आणि जे अमृत पिणार आहेत ना ते चहा पिणाऱ्याची इच्छा करायला. मग कोणचं माऊली चांगलंय? आता तिथं काय काय नाही बरं. आता स्वर्गामध्ये वर्णन आहे बघा, स्वर्गामध्ये काय काय नाही तिथं. तिथं ऐरावत बसायला आहे, चिंतामणीच्या सडका आहेत, कल्पदूरच्या बागा आहेत, आहे का नाही. आणि तिथं काय मनोइच्छित आपल्याला फळ भेटतं. आपल्याला जे म्हणलं ते बसायला ऐरावत आहे, आपलं मनोरंजन करण्यासाठी रंभा आहेत, उर्वशी आहेत, आहे का नाही. चिंतामणीच्या सडका, कल्पतूरच्या बागा, अमृत प्यायला तिथं घाम येत नाही, लघवी येत नाही, संडास येत नाही, कापसासारखं शरीर आहे. आणि पुन्हा तिथं भोग आहेत, आपल्या मनात कल्पना केली ते आपल्याला भोग भेटतात. मग एवढं जर चांगलं शरीर असताना तिथं अमृत प्यायला सगळ्या गोष्टी तिथं आहेत, सगळे भोग आहेत तिथं. पण तरी सुद्धा त्यांना काय तिथलचे पुण्य त्यांचं जसं जसं संपन, जसं आपण इथं जे आपलं व्यवहार करून आपण काय करतो, पैसा संपादन करतो, संपत्ती आपल्याला धन संपादन करतो, आणि ते धन काय करत असतो आपल्याला की आपल्याला हे म्हातारपणामध्ये बँकेतून काढून खर्चता येईल. मग कारण त्यावेळेस काम होत नाही. तसं इंद्रदेव असतात, पुण्य करून जातो, आणि तो काय करतो तिथे गेल्याच्या नंतर हळूहळू हळूहळू त्याचं पुण्य कमी कमी होतं. तिथं पुण्य करता येत नाही, तिथं खर्च करता येत. पुण्याची पावटी सरी, इंद्रपणाची उटी उतरे, सवे येऊ लागोती मृत्यूलोक. मग त्याचं जसं जसं पुण्य क्षय होत जातं तसं तसं काय होतं, त्यांना मृत्यूलोकात यावं लागतं. मग चांगला आहे का इंद्रदेव, ब्रह्मदेव, इंद्रचंद्र, सूर्यदेव चांगले आहे का? नाही, कारण की तिथं त्यांना भजन करता येत नाही. आणि तिथं गेल्यावर त्यांना ध्यानात आला इथं भजन करता येत नाही. आणि जेव्हा आपल्याला भजन करता येत होतं तेव्हा आपण काय केलं? निष्काम भजन नाही केलं, सकाम भजन केलं. म्हणून महाराज सांगतात की आपल्याला मनुष्य देव भेटलं ना, आपण निष्काम भक्ती करायला पाहिजे. निष्काम भक्ती आणि कर्म करायला पाहिजे. आणि निष्काम कर्म आणि भक्ती केली तर अंतःकरण शुद्ध होत असतं, आणि अंतःकरण शुद्ध झालं तर जसा आहे तसा परमात्मा कळत असतो. म्हणून आता आपल्याला थोडं चिंतन करायचंय या होईवर. तर महाराज काय म्हणतात, तैसे विचारिता निरसले, प्रपंच सहज सांडवले, तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. आता तैसे विचारिताने मनुष्य देहातच आपल्याला विचार करता येते. तर विचार काय करता येतं आपल्याला? सार काय आणि आसार काय. आता आपल्याला मनुष्य देहामध्ये आपण आलो तर आपल्याला असं विचार करता, आपल्याला जर कोणी विचारलं की तुम्हाला मरण आहे का, मी तुम्हाला विचारलं तर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मरणार आहेत का न मरणार? कोणाला विचारू दे आपल्याला, महाराज असो, आहे का नाही, कीर्तन प्रवचनकार असो, पंडित असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो, कोणाला आपण जर विचारलं, आहे का नाही, आणि ज्याला तत्वज्ञान झालेलं आहे, ज्याला सद्गुरूचा बोध झालेला आहे, त्याला जर विचारलं तुला मरण आहे का, तर तो म्हणत नाही. पण बाकीच्याला आपण कोणाला विचारा संसारातल्या की तुम्हाला मरण आहे का नाही, तर प्रत्येक जण काय म्हणेन मरण आहेच. पुन्हा काय म्हणतात ते मरण कोणाला चुकलं, प्रत्येकाला मरावंच लागतं. अहो मग मरायचं जर असलं तर आपण जे काय करायला लागलो, जे आपण जे परमार्थ करायला लागले ते बी म्हणायलेत आम्हाला मरण आहे, आणि संसार करायले ते बी म्हणायलेत आपल्याला मरण आहे. मग आपल्याला जर परमार्थ करून मरण येत असलं तर फल काय? कशासाठी परमार्थ करायचा, आहे का नाही. आणि ज्या देवाची आपण भक्ती करायला तो मरणार आहे का न मरणार आहे? तो आपण म्हणून न मरणार आहे. आणि जो भक्ती करायला तो मरणार आहे का न मरणार आहे? तो म्हणून मरणार आहे. मग आपल्याला मरण जर आपल्या, हे बघा, आपण जर समजा दररोज काही तुम्ही व्यापार करीत असले, जर तुम्ही जर काही जरी धंदा करीत असले, काय नोकरी करीत असले, जे काही तुम्ही करत असले व्यवहारामध्ये, तर ते करत असताना तुम्ही फलाकड पाहून करता का उगाच उगं करता? तुम्ही जे ऑफिसला जाता, जे काही तुमचं रोजचं नित्यकर्म करता, त्याच्यातून तुम्हाला काहीतरी दोन पैसे भेटावं, फल भेटावं, म्हणून कोणताही व्यवहार करत असताना फलकाड पाहावं लागतं.
जसं पंचीकरणात सांगितलेलं आहे की अनुबंध पाहिजे. अनुबंध कशाला म्हणतात की अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन जे ज्याच्याकडे असतात तो विवेकी पुरुष त्याचा ग्रंथामध्ये प्रवेश होत असतो. हे अनुबंध ज्याच्याकडे आहेत, आहे का नाही, काय अधिकारी. मग आता अधिकार लागतो आणि विषय, आता विषय काय, ज्याचा त्याचा विषय असन, अधिकारी, विषय, संबंध. आता संबंध काय, आता जर परमार्थ आपल्याला करायचा असला, आपल्याला जर समजा एखादा ग्रंथ वाचायचा असला परमार्थिक, तर आपण अगोदर प्रस्तावना पाहतो ना की याच्यामध्ये काय आहे काय नाही. आपल्याला भूगोल वाचायचं असलं आणि आपल्याला मराठी दिली तर आपण आधी प्रस्तावना पाहतो, किंवा आपल्याला गणिताचं पुस्तक वाचायचं असलं तर प्रस्तावना पाहतो. जर आपल्याला वेदांती पुस्तक पाहायचं असलं तर आपण अगोदर प्रस्तावना पाहतो. मग त्या प्रस्तावनावर कळत आपल्याला ग्रंथामध्ये काय. का सगळा ग्रंथ वाचायचं आणि म्हणायचं नाही राव मला तर मला इतिहास वाचायचं होतं, भूगोलाचं पुस्तक मी पूर्ण वाचून काढलं. मग अगोदर आपल्याला काय पाहिजे, अधिकारी पाहिजे. मग अधिकारी नंतर त्याला विषय पाहिजे, आहे का नाही. काय विषय, समजा आपली लाईट नेहमीच लाईट चालली असली, आपल्याला अर्ज करायचा असला तर आपण काय करतो, आम्हाला राशन मिळावं म्हणून असा विषय लिहितो का विषय काय लिहितो आपण एखादा अर्ज लिहिताना, आमची लाईट सतत जात आहे, त्या कारणाने आमचं मीटर बदलून द्यावे किंवा मीटरची तपासणी करण्यात यावी, हा विषय, आहे का नाही. तसं अधिकारी कोण आहे, विषय कोण आहे, आणि त्या विषयाचा संबंध काय आहे, आणि त्याच्यानंतर त्याचं फल काय. मग आपण जे अधिकार आपण आहे, आपण जे आपल्याला फल भेटायचंय, जे आपण काम करायला लागलो त्याच्यात आपलं फल काय, पैसे भेटले. तसं परमार्थ करायला लागलो त्याचं फल काय. परमार्थ जर करत असलो तर आपल्याला जन्म मरणातून आपल्याला काय पडायला पाहिजे, आपण पार व्हायला पाहिजे, हे आपलं फल आहे. तसं मग आपल्याला जर आपण सतत परमार्थ करतोय पण आपलं मरण दूर होईन, मग परमार्थ करून काय फायदा आहे. तर आपल्याला मुख्य फल काय पाहिजे की मला न मरणं पाहिजे. आणि साधू संत आपल्याला सांगायले, आपण जर संताकडे गेलो तर ते आपल्याला सांगतात की आपला मरण काय, आपलं तुला मरण नाही असं सिद्ध करून दाखवतात. पण संतांच्या संगतीत, सद्गुरूच्या संगतीत बसलं पाहिजे. आणि सद्गुरू कोणाला म्हणतात आधी ते लक्षात घ्यायला पाहिजे. सद्गुरूचे लक्षण सांगितलेले विचारसागरामध्ये की त्या सद्गुरूकडे 3 लक्षणं सांगितलेले. त्याला काय पाहिजे की तो सर्व शास्त्राचा अभ्यास पाहिजे त्याला, आहे का नाही. त्याला काय म्हणतात, येतं का महाराज, कोणाला लक्षात आहे का, कोणचे लक्षण आहेत आपले. आपल्याला सद्गुरूचे 3 लक्षण कोणचे, श्रोत्रिय म्हणजे त्याला काय झालं पाहिजे, सर्व शास्त्राचा, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. बरोबर सांगितले. हे 3 ज्याच्याकडे आहेत त्याला सद्गुरू म्हणतात. श्रोत्रिय म्हणजे काय, सर्व शास्त्रांचा त्याचा अभ्यास झालेला पाहिजे. कारण शिष्यानं कोणता जरी प्रश्न विचारला तर त्याला त्याचं उत्तर देता आलं. त्याच्यानंतर ब्रह्मनिष्ठ, तो काय झाला पाहिजे, ब्रह्मामध्ये निमग्न, मी ब्रह्म आहे असं त्याचं काय झालं पाहिजे, ते आपल्या स्वरूपावर नित्य जागा पाहिजे. आणि दया, हे 2 गुण असल्यानंतर तर ते जे आपले शिष्य असतात त्याच्यावर दया असते त्यांची, आहे का नाही. हे 3 गुण ज्याच्याकडे त्याला सद्गुरू म्हणतात. मग अशा सद्गुरूला आपण शरण गेल्याच्या नंतर ते आपल्याला काय सांगत असतात की आपल्याला तू न मरणार आहे असं सांगत असतात. तर ते मी न मरणार आहे हे कसं आहे, आपल्याला तिथं चिंतन आपल्याला करायचं. आपल्याला जे आता हे बघा, नाथ महाराज बी सांगतात, पिंडी ध्येय स्थिती ब्रह्मांडी पसारा, हरिविनासारा व्यर्थ भ्रम. जे पिंड आणि ब्रह्मांड जे आहे ना, ते कशाचं बनलेलं आहे, 5 भूताचंच बनलेलं आहे. बघा आपण लक्षात घेऊया, एवढं जे जगत झालेलं आहे, पिंड आणि ब्रह्मांड हे कशाचं झालेलं आहे, पंचमहाभूताचं आहे. म्हणून महाराज म्हणतात माऊली, पंचमहाभूताचा गोंधळ एके ठाई केला मेळ, लाविला अहंकार सहबळ त्या पाठी. 5 भूताचाच गोंधळ आहे बघा. पिंड बी किती भूताचं आहे, 5 भूताचं आहे. ब्रह्मांड कितीच आहे, 5च भूताचं आहे. मग हे सगळं जगत कशाचं झालेलं आहे, पंचमहाभूताचं झालेलं आहे. हे बघा, मडकं जरी पहा, जरी कुंभारानं मडकं बनवलं तर कशाचं, 5 भूताचं आहे. बघू आपण कसं कसं बनवलं. हे बघा, माती घ्या, माती म्हणजे काय, पृथ्वी. त्या मातीमध्ये त्यानं काय टाकलं, पाणी टाकलं. पाणी केल्यानंतर ते चिखल झाला,
त्या चिखलाला आकार दिला, म्हणजे मडकं तयार केलं. मग मडक्याला काय केलं, हवेमध्ये ठेवलं. म्हणजे आले का नाही 3 भूत. म्हणजे पहिलं भूत झालं माती, मातीमध्ये पाणी टाकलं. दुसरं भूत पाणी, आणि त्याला आकार दिला मडक्याचा, त्याला हवेत सुकायला ठेवलं. तिसरं भूत आलं हवा, आणि नंतर त्याला अग्नीमध्ये भाजलं. चौथं भूत आलं अग्नी, आणि त्याच्यामध्ये जी पोकळी त्याला काय म्हणले, आकाश. म्हणजे मडकं किती भूताचं झालं, 5. आणि त्याला निमित्त कोण झाला, कुंभार. तसं हे मडकं कोणी तयार केलं आहे का नाही, याला बी 5 भूतच लागले का नाही. हे पिंड जसं आपण आता सप्ताह असला मोठा, त्याच्यामध्ये काय करतो, उंडा तिंबतो, आणि त्या उंड्यातला आपली माऊली एक उंडा बारीक तोडून घेते, त्याची पोळी करते, चपाती करते का नाही. पोळी म्हणजे पोळी घेण्यासाठी जो उंडा काढला हे पिंड, म्हणजे हे शरीर, हे परिच्छिन्न असलेलं एक शरीर म्हणजे हे पिंड. आणि ब्रह्मांड म्हणजे मोठा उंडा. आता मोठ्या उंड्यात आणि लहान उंड्यात काय फरक आहे, त्याचाच एक भाग आहे या ब्रह्मांडाचाच भाग म्हणजे एक पिंड आहे. मग बघा, हे जे शरीर आहे ना, म्हणून महाराज म्हणतात तैसे विचारिता निरसले. आपल्याला याच्यात विचार करायचा, आणि तैसे विचारिता निरसले प्रपंच सहज सांडवले. असा विचार केल्यानंतर प्रपंच सहज सांडवतो, तर त्याला सांडून ढकलून द्यावा लागतो. ते आपण बघू आता. तैसे विचार, आता विचार मनुष्य द्याचाच असा आपल्याला निसा. हे बघा, आता आपण तुम्ही दळण करता मावले हो, तर तुम्ही खडे खडे काढून टाकता का त्याच्यातलं धान्य धान्यच टाकता, आहे का नाही. तुम्हाला जर समजा एखादे कोण तुम्ही पीठ उसणं आणलं तुम्हाला द्यायचं असलं, तर तुम्ही विचार करून देता का नाही. घेताना दाबून घेता, देताना असं मोकळं मोकळं टाकता. म्हणजे आपल्याला व्यवहार कळतो का नाही. बघा, मग आपल्याला विचार करता येतो. प्रत्येक गोष्ट करताना आपण विचार करूनच. भाजी करायची असली, कपडे धुवायचे असले तर किती साबण लावायचे, किती वेळ सापटायचं, किती वेळ पुसायचं, सगळं विचार असतो आपल्याला. बाहेर जायचं असलं तर कसं जायचं, आहे का नाही. कपडे घालताना कसे घालायचे, मग हे विचारायचंय का बगर विचारायचंय. व्यवहारात काही जरी करायचं असलं तर आपण विचार करतो. तसं परमार्थात जर कोणाला म्हणलं, अरे तुम्ही देव आहेत, तुम्ही भजनाला या, ते काय म्हणते, हो आम्ही भोळे भाळे माणसं आहेत, आम्हाला कळत नाही. अरे कुत्र्या मांजराला डुकराला कळत नाही, कारण तिथं बुद्धीच नाहीये. आणि विशेष बुद्धी दिली ईश्वरानं. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सगळं. नरदेहामध्ये आपल्याला ईश्वरानं बुद्धीचे काय झालेलं वैभव दिलेलं आहे. बुद्धी आपल्याला काय दिली, सप्रेम भेट दिलेली. आणि त्या बुद्धीचा उपयोग आपल्याला नरदेहात करायचा काय, संसार करण्यासाठी. संसार करण्यासाठी तर इतर देह आपण अगोदरच विषय झाला आपल्याला. आपण ते भोगून इथं आलेलो आहेत. आपण इथं आलेलो आहेत. तुकाराम महाराजांना अगोदरच सांगितले. तुकाराम महाराज म्हणले, तुकाराम महाराज आपलं वकिली पत्र घेतात महाराज, ते कुठून फिरून नाही आले, ते डायरेक्ट वैकुंठावून आले. पण तुकाराम महाराज नाटाच्या अभंगात म्हणतात, दुरून आलो मी गा, दुःख झाले दारुण, या वया येतवरी हेची होती कारण, दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन, आहे का नाही. ते काय म्हणते, दुरून आलो मी गा, दुःख झाले दारुण, या वया येतवरी होती हेची कारण, दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन. तुकाराम महाराज म्हणतात, मी दुरून आलो. दुरून म्हणजे कुठून. आता मी जर आता समजा माझं परतूर जवळ गाव आहे उस्मानपूर, मी इथं येताना कसं आलो, आमचे वडील कसे आले, रेल्वेने आले, तिथून मग रिक्षानं बसले, तिथून मग पायगाडी, मोटर गाडी, घोडागाडी, असं येत येत इथं आलो. तुम्ही जे आहात आता हे आमच्या ताई पुण्याला गेल्या समजा, आहे का नाही. आता ह्या कशा कोणत्या गावावरून तरी गेले असत्या ना, मग त्या कशा तरी गाड्या बदलीत गेल्या असत्या ना. कुठं जायचं असलं तर आपण डायरेक्ट जातो का, गाड्या बदलीत जातो, आहे का नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात, मी दुरून आलो गा, म्हणजे 184 योनीत फिरत आलेलो आहे. आपण दुरून आलेलो आहे का नाही. आपण इथूनच नाही आलेलो. आपण वाटतो ह्याच गावून त्या गावून आलो, नाही. 184 योनीत फिरत आलो. आणि येताना आपण कसे आलो, आपण सोयीनं आलो का, आपण लाता खात आलो. महाराजाच्या भाषेत आमच्या महाराज म्हणते, आपण काय केलेले, लाता खात आलेले. जसं फुटबॉल खेळताना इकडून 12 प्लेयर आणि तिकडून 12 प्लेयर असतात, आणि त्या फुटबॉलला लाता मारत असतात. काय हाल होते त्या फुटबॉलचे. तसं आपण सुद्धा आपली परिस्थिती आलेली. आपण काय केलेलं आपल्याला 184 योनीत, ह्या योनीतून त्या योनीत
तसं तर आपण 184 नाही, आपल्या अशा 4 खाणे सांगितलेले शास्त्रानं. अंडज, उद्बीज, ज्वरद आणि स्वेदज अशा 4 खाणे सांगितल्यात. आणि एका खाणीमध्ये 184 उलीचा फेरा आहे. अशा 4 खाणीमध्ये मग महाराज किती आपला फेरा झाला आहे का नाही? किती झाला फेरा, गणित नाही जी दातारा. अरे किती फेरा झाला, आपण किती फिरून आलो, किती बरं. आणि फिरत येता आपल्याला किती दुःख किती लाता खायला लागल्या. अहो एक वेळेस आपल्याला शरीर धारण करायचं सोडायचं तर केवढं दुःख आहे. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मास मूत्र जाना तुझ क्षणा क्षणा ध्यात असे. अहो आपल्याला गर्भावासात किती दुःख झाले. आपण गर्भावात सोयीचे होतो का उलटे. आता इथं शीर्षासन करा बरं, किती वेळ राहता तुम्ही. अहो 2 मिनिटं 5 मिनिटं राहणार नाही. आणि गर्भवासात आपण 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भात उलटे होतो. पुन्हा नाकी तोंडे करमुकडे गर्भवासाचे दुःखे गाडे पुन्हा पुढे सांगावे. अहो तुकाराम महाराज म्हणले, अहो तुकाराम संतांनी आपल्याला वर्णन सांगितलं का त्यामध्ये. ज्ञानेश्वरी महाराज ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला ते मनुष्य देह भेटला म्हणून आपल्याला हे कळायलंय, किती दुःख भोगून आलो त्याची आठवण करून द्यायले संत आपल्याला. आपण किती निर्लज्ज, आपण विसरलो, पण संत आठवण करून द्यायले. अरे बाबा हो, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुटू व्यथा जन्माच्या. नाही का नाही? धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्या हे जनून शरण रेगा देवा. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे घरे, हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा सोयीताचा घोरवा ध्यानेराश्रय. संत चरणी भाव धरा, क्षणाक्षणात नामस्मरा, मुक्ती सायुजता करा, हेची करा बापांनो. उठा जागे वारे आता. अरे तुम्ही म्हणता ना आम्ही तर जागेच महाराज, 4 महिने काकडा घ्यालो आपण. उठा जागे व्हा म्हणलं, आम्ही जागेच होत. अहो तुम्ही शरीरावर जागेत आणि स्वरूपावर झोपलेले, म्हणून साधू संत आपल्याला जागे करायले. तुम्ही तर म्हणता आम्ही जागे. म्हणून ते म्हणाले कैसे बोल बोले आबोले कैसे, घरात घरकुल केले नेनो अंधार ना उजेडगा, कैसा वासुदेव बोलतो बोलो. काय का नाही? काय म्हणले ते? आत जागे, बाहेर जागे आत निजली. आपण बाहेर जागेत इंद्रियाच्या, आहे का नाही, त्या 5 ज्ञानेंद्रियावर आपण जागेत, मनावर जागेत आणि आत्मस्वरूपावर झोपलेलो आहेत. म्हणून साधू संत आपल्या स्वरूपावर जागा करायला लागलेत, शरीरावरून उठवायला लागलेत. ते आपण शरीरावरच बसलेलो आहे. महाराज लय सांगते गमतीनं, लहान लेकराला लहानपणी आता संडास निघले, ती आई काय करतात, ती खेड्यामध्ये ते संडासला बसलं का लहान लेकरू त्याला पुढं सरक असं म्हणावं लागत होतं बरं पूर्वी. ते नाही तर पुढं जर बसलं त्या पावट्यावर, त्याच्यानं त्याचं ते भरण, म्हणून त्याला म्हणतात ते पुढं सरक. ते पुढं सरकत असत आणि ते पावटे टाकत राहत. तर मग तसं महाराज आमचे म्हणते, अरे देवाहून निघ, इंद्रियाहून पुढं निघ, प्राणाहून पुढं निघ, आहे का नाही, नंतर मनाहून पुढं निघ आणि आत्मस्वरूपावर जागा हो. म्हणून असं उठा जागे व्हा असे सांगायले. तर आपलं तत्वचिंतन चालू होता की देह कशाचा आहे, पंचमहाभूताचा, आणि हे पिंड आणि ब्रह्मांड सगळं जगत कशाचं झालं, 5 भूताचं झालं महाराज, आणि शरीर बी 5 भूताचं झालं. मग आता तुमचा असा निश्चय नाही का, ज्याला कळत नाही त्याला आपण जड म्हणतो, स्थूल म्हणतो. मग हे सगळं जगत त्याला कळतं का? आता तुम्ही ध्यानात घ्या, पृथ्वीला कळतं का? आणि पृथ्वीला कळत असतं तर तिनं घरं बांधू दिली असतं का? तिनं आपल्याला संडास बाथरूम बांधू दिली असते का? आपल्याला सकाळी प्रातःविधीला जाऊ दिलं असतं का? पृथ्वीला कळालं असतं. म्हणून पृथ्वी जड आहे, तिला कळत नाही. दुसरं भूत पाण्याला कळतं का? पाण्याला जर कळालं असतं तर त्यांनी आपल्याला घाण कपडे धुवू दिले नसते, आपल्याला आंघोळ करू दिली असती, आपल्याला बाथरूमला जाऊ दिलं नसतं. ते म्हणलं असतं देवाला घालण्यासाठीच माझा उपयोग करा. पृथ्वी म्हणली असती देवाचं मंदिर बांधण्यासाठीच माझा उपयोग करा. पृथ्वीला कळत नाही, पाण्याला कळत नाही, वाऱ्याला कळतं का? वाऱ्याला कळालं असतं तर ते हागंदारून गेलं नसतं. ते म्हणलं असतं मी मंदिरातच वाईन, तुमच्या नाकात जाऊन सगळीकडे फिरून पुन्हा बाहेर येणार नाही. मग वाऱ्याला कळत नाही. अग्नीला कळालं असतं तर त्यांनी मशान वाट्यामध्ये त्या मुडद्याला जाळलं नसतं, आहे का नाही? तो म्हणला असता नंदीदीप होऊन मी फक्त मंदिरातच तिथं तेवत राहील. अग्नीला कळत नाही, ते पण जड आहे.
मग राहिला आकाश, आकाशाला कळालं असतं तर त्यांनी घरदार बांधू दिले नसते, संडास बाथरूम बांधू दिले नसते. ते आकाश राहिलं नसतं, म्हणलं असतं मंदिरातच राहतो मी. मग आकाशाला कळत नाही, पाच भूताला कळत नाही महाराज. आणि पाच भूताचं हे मडकं तयार झालेलं आहे. हे जे देह आहे ना, हे पाच भूताचं आहे. पंचमहाभूताचा गोंधळ आणि एके ठाई केला मेळ. हे पाच भूत एकत्र आलेले आहेत. एकत्र आहेत का एक आहे? आपण शरीराला एक म्हणतो, हे काय मी. मग आपला परिचय काय? तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही कोणचे, तुम्ही म्हणता हे काय मी. ह्या नावाचा आहे, ह्या गावाचा आहे, ह्या धर्माचा आहे, ह्या जातीचा आहे, ह्या कुळाचा आहे का नाही. आणि मी मराठा आहे, मी माळी आहे, मी तेळी आहे, मी कोळी आहे का नाही. मग हे असं काय धरून म्हटलं, हे सगळ्यात मोठी माय आहे. म्हणून आपल्याला महाराज सांगतात, तुकाराम महाराज म्हणतात की हरे हरे तुम्ही म्हणारे सकळ, तेने माय जाळ तुटतील अनेक नका पडो गबाळाच्या भरी, ते आहे थोरी नागवन. इथं नागवन आहे, हे गबाळ्या सगळ्या याच्या भरी पडू नका बाबांनो तुम्ही, आहे का नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरण केल्यानं काय होईल? नामस्मरण केल्यानं महाराज आपल्याला काय, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने मायाजळ. हे जे आपल्याला जगत वाटायला लागले आणि शरीर खरं वाटायला लागले आणि शरीराला मी म्हणायला लागलो, माझं म्हणालो, हे मायाजाळे महाराज. हे सगळं माया आहे. आणि ही जर माया जर निघून गेली तर सगळं ब्रह्मच आहे. हे सगळं अध्यस्त आहे, याचं अधिष्ठान ब्रह्म आहे. जसं दोरी दोरी रूपानं कळाली तस काय होती, सर्पाची भ्रांती जाती, आहे का नाही. आपल्याला काय झालं, दोरी दोरी रूपानं नीट कळाली नाही. तिथं स्वच्छ प्रकाश नव्हता आणि एकदम निबिड अंधार बी नव्हता. दोन्हीचं मिश्रण असल्यामुळे दोरीवर काय झालं, आपल्याला भ्रम झाला. दोरी असताना आपल्याला तिथं साप भासला आणि मग आपल्याला काय झालं, तिथं भीती वाटायला लागली. आणि त्या चालता चालता त्या दोरीवर पाय पडला आणि त्या दोरीला काटा होता. म्हणला मला साप पाळ चावला, बिशारी साप आहे म्हणला. त्याला लहरी बी यायला लागल्या, तोंडातून फेस यायला लागला. मग काही व्यक्ती जमा झाले, त्याला लिंबाचा पाला दिला तर म्हणला गोड लागायचा. पुन्हा त्याला मिरच्या दिल्या तर म्हणला लय गोड लागायल्यात. मग म्हणले आता याला गुळ देऊन पहा, मग कसा लागन. मग त्याला काय झालं, म्हणले आता याला दवाखान्यात न्यावा लागतो. मग ते म्हणले न्यायच्या अगोदर म्हणले आता साप कोणचा आहे पाहावा, डॉक्टरला काय सांगा. मग सगळे बॅटऱ्या मध्ये साप चावल्या, 24 तास तिथून हालत नाही. सगळे बॅटऱ्या कुऱ्हाड्या घेऊन गेले, पाहिले. ते म्हणलं हे इथं पाहिलं तर लांब दोरी पडलेली होती. अरे म्हणले दोरी. जर त्याला नेलं त्याची थरथरी जाईन, त्याला म्हणले दोरी. अरे तू म्हणला दोरी. पण दोरीवर त्याला सर्पाचा भ्रम झाल्यामुळे त्याच्या अंगात विष बी तयार झालं, आहे का नाही. म्हणून नाथ महाराज म्हणते, कल्पने पासून कल्पिला जो ठेवा, तेने पडे गोवा नेने हरी. अशा कल्पना झाल्या आपल्याला. त्याला कल्पना झाली का नाही. दोरी असताना सर्पाची भ्रम का झाला, कारण दोरी रूपानं त्याला नीट कळाली नाही. तसं जगात आणि शरीर हे का खरं वाटायला लागले, हा कारण आपल्याला ब्रह्म कळाला नाही, आपल्याला देव कळाला नाही. म्हणून देव जर आपल्याला देव जसा आहे तसा कळाला तर आपल्याला हे जगत आणि हे शरीर खरं वाटणार नाही. हे सगळं जगत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणते, कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत, मृग जळवत जाईल राया, आहे का नाही. आभराची सावली बेगडाची बावली, आभ्रवत जाईल जायरा. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेल जाईल राया, आहे का नाही. अहो त्या आभराच्या सावली खाली आपल्याला बसता येईल का. बेगडाची बावली किती दिवस टिकत असते का. हा मग कोणाचे मायबाप, हे जे आपण म्हणालो नाही माझे माझे, हे कोणीच माझे नाही, हे कबड ओझे. जसं आपल्याला नाटाच्या अभंगात महाराज एक ठिकाणी सांगतात, जीवा नाही कुडीचे लाते, हे भिन्न भिन्न पंचभूते, रचते खचते संचिते आसारते फळकत. मायबाप गोताचा पसर मिळते काष्टी लोटा. आदळे दूर होती खल्लाळी. ते काय म्हणले, एखाद्या पाण्यामध्ये असे लाकडे एकत्र चालतील आणि मोठा भवरा आला का मग ते खाली पडले एखाद्या टेकाडून की ते वेगवेगळ्या ठिकाणी जाते. तसं हे सगळे एकत्र आपण घरात आलो आणि एखाद्याचं शरीर तुटलं सुटलं की आपण म्हणतो ते गेले, आपण. महाराज म्हणते हे काय होतं, एकत्र चालले. म्हणून शरीर कोणाचं सुटन कोणाचं राहीन काही सांगता येत नाही. पण हे काय सगळे, हे कोणीच कोणाचं नाहीये, हे माझं नाहीये. जसं लाकडे एकत्र आले तसे आपण घरात हे एकत्र आलो. कशानं, प्रारब्धानं, संचित प्रारब्ध क्रिया म्हण याच्यानं एकत्र आलो आपण. आणि हे आपले एखादं शरीर सुटणारच आहे. कारण की हे शरीर जरी सुटणार असल्या याचा आत्मा काय, हा जन्मतो का मरतो, हा जन्मत बी नाही मरत बी नाही. असं संतांच्या संगतीत आपल्याला ध्यानात घेता येतो. तो आपला विषय चालला होता, हे पाच भूताचं मडकं आहे
आणि ह्या 5 भूताला कळत नाही म्हणजे याला बी कळत नाही, म्हणजे देहाला सुद्धा कळत नाही, तर मग कळणं कोणाचं आहे? आता ह्या देहाला कळत नाही, पण मी काय म्हणतो, मलाच कळत. बघा इथं आपल्याला म्हणून महाराजांनी सांगितलंय, ओळीच आपलं चिंतन चालू आहे, तैसे विचारिता निरचले. इथं विचार करता येतं. बा आता आपण काय म्हणतो, मला कळत. आता तुम्ही सांगा, आपण ह्या 5 भूताला कळत नाही, आता आपण बुद्धिमान सगळे, 5 भूताला कळलं नाही ते जड आहे. मग आपल्याला ह्या शरीराला कळत आपण असं कसं काय म्हणू शकतो? आता हे कळणं शरीराचं आहे का? त्यासाठी एक महाराज दृष्टांत सांगतो आपल्या ध्यानात येईल. जसं आपण गॅसवर पाणी ठेवलं, मग पाणी ठेवल्याच्या नंतर मग पाणी उकळायला लागलं की आपण काय म्हणतो, काय पळालं म्हणतो महाराज? बोला ना, उत्तर द्या. काय पळालं म्हणतो? पाणी उकळत असताना पाणी जर आपण गॅसवर ठेवलं ना, आपण काय म्हणतो, काय पळायला म्हणतो? सहजच बोललं तरी काय हरकत नाही, कारण पाणी उकळायला लागलं. पाणी पळायला म्हणतो ना, कारण आमचे जे गुरु महाराज चिंतन सांगतात, आमचे प्रश्न उत्तर असल्याशिवाय चिंतन चालत नाही. हे मला असं चिंतन तर सांगताच येत नाही, पण मी ताई सांगा म्हणतात म्हणून सांगतो. कारण समोरासमोर कोणतरी बोलणार असलं तर चिंतन चालतं, नाही तर चिंतन सांगता येत नाही. गॅसवर पाणी ठेवलं काय म्हणतो, पाणी पळायला. आता तुम्ही सांगा, जर आपल्याला तैसी विचारिता, जर विचार ज्ञानेश्वर म्हणतात मनुष्य देहात आपल्याला बुद्धी विचार करतात, मग खरं जर पाणी पळतं का पाण्याद्वारे अग्नी पळतो? सांगा. पाण्याद्वारे अग्नी. हा बरोबर म्हणले ताई, पाण्याद्वारे अग्नी पळतं. मग पाणी पळतं का त्यावेळेस? नाही. पाणी बघा, पाण्याचा स्वभाव शीतल आहे, अग्नीचा स्वभाव, अग्नी कसा आहे, उष्ण. अग्नी म्हणलं की उष्ण आहे, तर ती कुठे बी जाऊ द्या, मग का तिकडे गेला थंडीच्या याच्यात काय म्हणतात, बर्फात गेल्यावर अग्नीला थंडी वाजते का? अग्नीचा स्वभाव, मिरचीचा स्वभाव काय, तिखटाचे. साखरेचा स्वभाव गोडाचे, आहे का नाही? तसं पाण्याचा स्वभाव शीतल आहे, अग्नीचा स्वभाव उष्ण आहे. तसं ज्या वेळेस पाणी पोळायला आपण असं म्हणतो, त्यावेळेस पाणी पोळत नाही, त्याच्यातून अग्नीच पोळायला. जसं उन्हाळ्यामध्ये आपण म्हणतो पृथ्वी पोळाली, आता पृथ्वी पोळाली का पृथ्वीतून अग्नी पोळायला? आपण म्हणतो वारं पोळायले, वाऱ्याद्वारे अग्नी पोळायला का वारं पोळायले? पाण्याद्वारे आपण म्हणलो पाणी लय पोळायला लागला, पाणी पोळत नाही, त्या पाण्याद्वारे अग्नी पोळायला लागलाय. पाण्याचं जर पोळणं असतं तर नेहमीच पोळायला पाहिजे. पाण्याचं पोळणं असतं तर माट्यातल्या पाण्यात पोळायला पाहिजे, समुद्राच्या विहिरीच्या आळ्यातल्या पाण्यात नेहमी पोळायला पाहिजे. त्याचा स्वभाव आहे शीतल. पण ज्या अर्थी ते पाणी पोळायले त्या अर्थी त्याच्यातून अग्नी घुसला. ज्या अर्थी या शरीराला कळायला असं म्हणतो, त्या अर्थी शाळाचं कळ नाही. याच्यामध्ये जो निर्गुण निराकार, अव्यक्त निराकार नाही, जो आकार जेथून चराचर आरचवे, तो आत्मा जो आहे त्यालाच कळायला लागलंय. पण आपण म्हणतो शरीराला कळायलंय. मग महाराज मला असं म्हणायचंय, मरण कोणाचं आहे? शरीराचं मरण आहे का आत्म्याचं मरण आहे? मग आपली इथं गफलीत झालेले आपण न दिसणार आहेत, पण आपण काय म्हणालो, दिसणार आहेत. म्हणून बघा, देव आता आपल्या साम्य, म्हणून आपल्याला जरी देव काय झाला, तो देवाला मायाची उपाधी, ईश्वराला काय मायाची उपाधी लागली, आणि जीवाला लागली कल्पना विद्या, तिने झाला जीव माया उपाधी शिव बोली. जीवाला मायाची अंतकरणाची उपाधी लागली, म्हणून तो जीव म्हणायला, तो परिच्छिन्न म्हणायला. पण जीवाची उपाधी काढली आणि ईश्वराची माया उपाधी काढली, तर जीवन दोन्ही शिव एकच आहेत. जीव शिव दोन्ही, नाथ महाराज म्हणतात हरिपाठात, जीव शिव दोन्ही. वेळ थोडा आहे आणि सांगायचं जास्त आहे, म्हणून माऊली मी खूप गडबडीने सांगायलो, तळमळीने सांगायलो की ह्या दृष्टांतातून तुम्हाला ब्रह्म, जीव ब्रह्म ऐक्य सांगायचं आपल्याला. जीव आणि ब्रह्म दोन नाही, एकच आहे. म्हणून महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, मरण माझे मरून गेले, मज केले अमर. मरण माझं मरून गेले म्हणले ते. पुन्हा एक दृष्टांत सांगतात, एक अभंग सांगतात, अमरा अमरा खरे की पहा कोठे, न मना दे माझा मग भरवसा कळेल. अहो तुम्ही देहाला मी म्हणू नका, तेव्हा तुम्हाला भरोसा कळेल. तुम्ही अमर आहे 2 वेळेस म्हणल्या, पुनरुक्ती केली. अमरा अमरा खरे की पहा कोठे, न मना देह माझा. अहो देहाला मी म्हणायला लागलो, देह तर पहिला जाणार आहे, हे का? शरीर भगवंत अर्जुनाला सांगतात गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीत, शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावे, तरी तू झुंजावे पंडुकुमार. अरे अर्जुना, हे शरीर तू युद्ध करत नाही, हे माझे माझे म्हणाले, तुझं कुणीच नाही. हे मरणारे नाही तर मारणारा तू नाहीस. हे तर सगळे जाणारे विश्वरूप दाखवले, सगळे चाललेत, काही मरायलेत, काही खालेत, काही उत्पन्न व्हायलेत. तशी सृष्टी जरी ह्या सगळे सृष्टीचा बाद जरी झाला तर तुमचा काहीच
बाल बाका होत नाही. तुम्ही अहो अखंडित जैसे तैसे, तुम्ही अखंडित राहतात. तुम्ही त्रेतायुग, तुम्ही सत्ययुगात होता, त्रेतायुगात, द्वापार युगात, कलियुगात आणि आता बी आणि पुढे बी राहणार आहेत. शरीर 100 वर्षापूर्वी नव्हतं, 100 वर्षानंतर राहणार नाही. पण तुम्हाला जे आता हे भासायला लागले हे भ्रम आहे. भ्रमधरिशी या देहाचा. विठ्ठल म्हणे का रे वाचा, अरे ह्या देहाचा भ्रम आहे, हा फुगा आहे, हा गुडगुडा आहे, हा देह खरा नाही. म्हणून हे आपण जे म्हणालो नाही मी जातीचा आहे, धर्माचा आहे, हे काय झालेलं आहे, कल्पना आहे. कल्पना अविद्या, त्याच्यानं जीव झालेला आहे, त्याच्यानं आपल्याला जन्म मरण आहे, त्याच्यानं आपल्याला सुख दुःख आहे. हे शरीराला मी आणि माझं म्हणलेलं आहे. शरीराला मी म्हणता ब्रह्म हत्या कोटी. अहो मांस खाण्यापेक्षा सगळ्यात मोठं पाप मग खा असं माझं म्हणायचा अर्थ नाही. त्याच्यापेक्षा जास्त पातकी देहाला मी म्हणता. हा मग तुम्ही म्हणता देहाला मी नाही म्हणायचा, व्यवहार कसा करायचा, नावाला मी म्हण, ते फक्त कल्पना आहे. ते फक्त आपल्याला काय करणार, व्यवहार करण्यापुरता आहे. पण आत्मस्वरूप जसं नाटक करताना, आता मी समजा स्त्रीचं नाटक करू लागलो आहे का नाही, तर मला नाटक करताना मला स्त्री सारखं पदर घ्यावं लागन, बोलावं लागन, हावभाव करावं लागतील. पण आतून बी काय समजणारे मी कोण आहे, पुरुष आहे. तसं तुम्ही नाटक करा ना, पण स्वतःला समजा ना मी ब्रह्म आहे, मी देव आहे असं सांगा ना. तुकाराम महाराज म्हणले बाबा तुम्हाला, आमरा आमरा खरी गे पहाड खोटे. तुम्ही तपासून पहा म्हणले, खरं आहे का खोटं आहे. न म्हणा देह माझा, असं द्याला मी आधी म्हणलं ना तर तुम्हाला मरण आहे. नाही तर मरण द्यायचं आहे. 3 प्रकारचं मरण आहे द्याला, स्वभावता, आश्रयता आणि कोणचं बघा, एक स्वभावता मरण आहे म्हणजे 100 वर्षे होऊन काही न होता मरण. पुन्हा आश्रय म्हणून एखादी काय म्हणले महाराज, परतनाश. हा परतानाश, बरोबर. स्वभावता नाश आहे. एक तर आश्रय नाथ. आता पंढरपुराला चालू वारीना खूप पाऊस झालो, भिंत दिसली, सगळे वारकरी आडुशाला बसलो आणि ती भिंत अंगावर कोसळली, तर म्हणजे ती आपल्याला काय झाला, परतानाश झाला आहे का नाही. स्वभावता म्हणजे 100-50 वर्षे 90 वर्षे होऊन काय पण शरीर सुटलं, ते स्वभावता, परता आणि पडता आणि आपलं आश्रय. आणि जर आपण जंगलात चालवून आपल्याला वाघानं खाल्लं किंवा आपण रस्त्यानं चालवून मोटरसायकलने धडक देऊन गेलं, हे परतानाश. असा 3 प्रकारचा देहाचा नाश होणार आहे. ते जाणारच आहे. शरीर जात आगवे, हे नाशिवंत शरीर तर नाशच लागलं हो. बालपणातलं शरीर राहिलं नाही, गेलं का नाही. आपलं शरीर मेलं का नाही का, तेच आहे बघा. बालपणातलं शरीर बघता बघता गेलं आणि कोणत्या दिवशी तरुण शरीर आलं कळालं नाही आणि कोणत्या दिवशी पांढरा केस झाला कळालं नाही. बालपणातलं शरीर गेलं, पण बालपणातल्या आठवणी आपल्याला आहेत का नाही. बालपणातलं शरीर मेलं आईच्या मांडीवलं, पण त्याला जाणायला मी आहे ना. त्याच्या आठवणी मला कळायला लागल्यात. त्या बालपणासोबत मी जर मेलो असतो तर त्याच्या आठवणी मला कळालेल्या असत्या का नाही. बालपणातलं शरीर गेलं पण मी आहे. तरुणपणातलं शरीर चाललं, ते गेलं. म्हातारं शरीर आलं, मग 2 शरीर गेले, मी गेलो का, माझं काही बिघडलं नाही. मग हे उद्या हे बी जाईल, मग माझं काही बिघडलं का नाही. म्हणजे मला ते 2 शरीर गेले, माझं काही बिघडलं नाही, हा माझा अनुभव आहे. परत झोपीमध्ये, स्वप्नामध्ये हे शरीर इथं होतं ना, आपण पंढरपूरचं स्वप्न पाहिलं. मग शरीर हे इथंच होतं ना, आपण कुठं होतो, पंढरपुरात. म्हणजे आपण तिथं पाहिलं नाही का. मग या शरीराला सोडून राहायचा अनुभव नाही का आपल्याला. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात, स्वप्नेची विचित्र सेना मीच झालो होतो ना नारायणा. अहो स्वप्नामध्ये जे आपण पाहिलं ते कोण झालं होतं. स्वप्नातलं झाड कोण झालं होतं, स्वप्नातलं सूर्य कोण झालं होतं, स्वप्नातलं झाड बियापासून झालं होतं का आपल्यापासूनच. स्वप्नातले जेवढे 8 लाख लोक पब्लिक आली होती स्वप्नामध्ये आपल्या त्या पंढरपुरात, ते कोण झालं होतं, मीच. चंद्रभागा मीच झालो, पांडुरंग मीच झालो, वारकरी मीच झालो, तिथलचे झाड वेली फुलं चंद्रभागा कोण झालं, मीच झालो का दुसरं कोणी झालं, मीच झालो होतो. मग ते सगळं आपण काल्पनिक झालो होतो, मीच होतो एकटा. म्हणून नाथ महाराज म्हणतात, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. एका जनार्दनी एकपणी उभा, एका जनार्दनी एकपणी उभा, चैतन्याची शोभा शोभत असे. ही सगळी शोभा कोणाची आहे. जर तसं पाहिलं, जर भक्ती पाहिलं, तर ही सगळी सृष्टी कोणाची आहे, हे भगवंतच नाटलेला आहे. आणि जर आपल्याला अनेक अभिन्न वाटायला लागले तर ही माया आहे, हे आपलं नकळणं आहे. आणि हे जर सगळं भगवंत, जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही. वैकुंठी कैलाशी तीर्थक्षेत्र देवता विठावर आहे का नाही. जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप, अशी दृष्टी संतांच्या संगतीत झालं तर आपल्याला जे बी काही दिसन ते आपल्याला हरी दिसायला पाहिजे, आहे का नाही. आणि ते कशानं होईल तर नामस्मरणानं होईल, अंतःकरण शुद्ध होईल, निष्काम कर्मानं होईल.
म्हणून काय म्हणले नाथ महाराज, आपल्याला 5वा अभंग नाथ महाराज काय म्हणते, नामाविन मुख सर्पाचे ते बिळ जीवानवे काळ सर्प आहे, वाचा नवे लाव झुळो त्याचे जिने यातना भोगणे यमपुरे. आहे का नाही? नाम जर नाही घेतलं तर ही वाचा काय आपलं, ही वाचा नाही म्हणले सर्प आहे, तोड नाही, हे सर्पाचं बिळ आहे. त्याच्यानं नाम घ्यायला पाहिजे, नामानं अंतकरण शुद्ध होतं. महाराज टाइम किती आहे? आता 10 वाजले. किती वेळ 5-1 मिनिटं जास्त घेऊ शकतो का महाराज? हो घ्या 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 महाराज घ्या. एक प्रक्रिया मला सांगायची राहिलेली आहे, घ्या म्हणून मी तुमची आज्ञा घेऊनच मी किती मिनिटं बोलू शकतो मला सांगा ताई. दादा काय करूया? सांगा, तुम्ही सांगा. आता असले तर बोलू द्या, बोलू द्या, पूर्ण होऊ द्या त्यांचं. एक 10 मिनिटं. हो चालतंय. तुमच्या आज्ञेप्रमाणे 10 मिनिटं घेऊ का? हो 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 चालेल. घ्या घ्या. ठीक आहे ताई. हा, मग तुम्हाला एक प्रक्रिया सांगून किंवा हे जगाचा बाद कसा करायचा आणि मी आत्मस्वरूप कसं, हे एवढे एक सांगून 10 मिनिटात संपवू. आता हे बघा, आपलं हे झालं, हे स्थूल शरीरावरून आता मी हटलो बरं. स्थूल शरीर पंचमहाभूताचं हे शरीर झालं बरं काय माऊली. आणि ह्या 5 भूताला कळत नाही, हे शरीर 5 भूताचं झालं, मग याला म्हणतात स्थूल शरीर. मग स्थूल शरीराचं कळलं नाही. जसं तुम्हाला एक दृष्टांताने मी पटवून सांगितलं की गॅसवर पाणी ठेवलं, पाणी उकळायला लागलं, पण त्या पाण्या उकळत असताना आपण म्हणतो व्यवहारात पाणी पोळायले, पण तसं पोळत असताना सुद्धा आपण व्यवहार आपल्या ध्यानात येतं की पाणी पोळत नाही, अग्नी पोळायले. तसंच आपल्याला इकडं सुद्धा ध्यानात घेता येतं. आपण म्हणतो की मला कळायला लागलं. आता मला कळायला लागलं म्हणजे कोणाला कळायला लागलं? जर हे बघा, आता आपण काय म्हणतो, आता या शरीराला मला कळायला लागलं, तर मला कळायला लागलं म्हणतो म्हणल्यावर याला कळायला लागलं त्याचं कळणं नाहीचे. कारण हे बघा, आता याला कळायला लागलं म्हणल्यावर एक ध्यानात घ्या, मुर्दा जेव्हा शरीर हे सुटत तेव्हा मग याला कळायला पाहिजे ना. आता जर शरीराचं कळणं आहे तर ते मेल्यावर मग आपण का म्हणत नाही त्याला कळत? त्याला मग जर ते सरनावणे आल्यावर आग द्या, त्यानं उठून पळायला पाहिजे ना. ते जाळू कम द्यायला त्याला. याचं जर कळणं असन, जसं बघा पोळणं कशाचं आहे, अग्नीचं, मग याचा धर्म त्याच्यात झाला नाही पाहिजे, ज्याचा धर्म तोच आहे. हे बघा, पाण्याचा धर्म आहे शीतल, अग्नीचा धर्म आहे उष्ण, वाऱ्याचा विरळ, आकाशाचा पोकळ, मिठाचा खारट, मिरचीचा तिखट, साखरेचा गोड. हे धर्म आपापले धर्म सोडून जातात का? आता दृष्टांत एक सांगतो. चहा तुम्ही नेहमीच आपल्या रोजच्या दृष्टांत चहा बनवतो आपण, मग चहा आहे किती वस्तूचा आहे? किती वस्तू लागल्या ताई चहाला? तुम्ही रोज बनवता. चहा 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 पावडर, साखर, दूध आणि पाणी. हो ना, वस्तू किती झाल्या सांगा ना? अशा 4 5. 5. बरोबर, 5. हे बघा, पाणी, दूध, साखर, पत्ती आणि अग्नी किती झाल्या? 5. वस्तू किती झाल्या? 5. 5. आणि त्या 5 वस्तूचं मिश्रण केलं आणि त्याला म्हणले चहा. आता चहा ही वस्तू आहे का कल्पना आहे ताई? कल्पना ताई? ताई ही कल्पना आहे. 5 वस्तूची कल्पना आहे का चहा आहे? आता या 5 वस्तू केल्या आणि ती गळली म्हणले चहा घ्या. मग आता चहा घ्या म्हणलं तर ती चहा वस्तू आहे का कल्पना आहे? कल्पना आहे. हे बघा, कारण आता जर त्या चहा जर आपण तपासलं, तैसे विचारिता निरसले, त्या चहाचा विचार केला तर त्या चहामध्ये जे गोड लागायला लागले ते दिसत का? पण आपण ओळखतो का नाही? जे गोड लागायले ती साखर आहे, चहामध्ये पातळ लागायला लागले ते पाणी आहे. अहो चहा खूप झकास बनला, घट्ट झाला, मग त्याच्यात दूध जास्त झालं नाही, साखरामध्ये कडक झाला चहा. आपलं चहा खूप कडक झाला, त्याच्यामध्ये पत्ती जास्त झाली, चहा एकदम कडक म्हणजे गरम लागायला लागलं, म्हणजे त्याच्यात उष्णता आहे. मग असे धर्म त्याचे एकत्र असून ओळखले का नाही? मग या 5 वस्तूलाच आपण चहा ही वस्तू नाव दिलं. तसंच हे पंचमहाभूताचा गोंधळ, हे 5 भूत एकत्र आले आणि त्याला नाव दिलं मनुष्य. मनुष्य नाव एका कल्पना आहे. जर तसं तत्वता पाहिलं तर 5च भूत आहेत. हे बघा, आता आपण एक एक पडदे पाहू बरं का. जर अगोदर जात, धर्म, व्यक्ती आहे का नाही, कुळ, जात, वित, कुळ, शिळ आहे का नाही, हे कुळ, जात, नाव, धर्म आहे का त्याच्या अगोदर देह? ही पहिली कल्पना बरं का.
मग नाथ महाराज जे म्हणले ना ते ध्यानात ठेव. कल्पना कशाला आहे? ही कल्पना आहे महाराज. जसं आता परत त्याच्या अगोदर एक दर्शनात सांगतो. आता हे याला काय म्हणतात, रुमाल. हा रुमाल, हे शर्ट, हे धोतर, ही टोपी एकाच कापसावर केलेल्या कल्पना आहेत का ही टोपी आहे? कल्पना. कल्पना आहे का नाही? वास्तव जर याचं तत्व पाहिलं, हे बघा, अगोदर कापूस, त्याला नंतर काय केलं, त्याला पिळा मारला, मग त्याला दोरा झाला, त्या दोऱ्याला आडवे उभे नंतर त्याला ओवल्यानंतर कापड झालं. म्हणजे रुईवर दोऱ्याची कल्पना केली, दोऱ्यावर आडव्या उभ्या धाग्याची कल्पना केली, आडव्या उभ्या धाग्यावर कपड्याची कल्पना केली, कपड्यावर टेलरने आडवं उभं शिवलं की एक शर्ट म्हणले, एक पॅन्ट म्हणले, एक धोतर म्हणले, एक टोपी म्हणले. मग एकची तंतू नाना पटू, साड्या आणि लुगडे जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे. जनाबाईने एकाच वाक्या ब्रह्मज्ञान सांगितले. अहो उघड उघड टोपी नाही, शर्ट नाही, पॅन्ट नाही, साडी नाही, लुगडं नाही, कापूस आहे. कापूस लापलेला आहे, कापूस. आपण कापसाला दिलं सोडून आणि दुसऱ्याला धरलं. आपण हे तसं ही 5 वस्तूची चहा, 5 वस्तू काढून गेले, चहा प्या म्हणलं तर याच्यातलं जर हे म्हणले शर्ट आहे, आता याच्यातला कापूस काढून घेतलं तर शर्ट दाखवता येईल का? टोपी मधला जर कापूस घेतले तर टोपी दाखवता येईल का? आहे का नाही? पॅन्ट मधला कापूस काढून घेतलं तर कापड पॅन्ट दाखवता येईल का? मग ही कल्पना आहे का नाही? तसंच बर काय, आता ही परत याचे होतं, हे हाड आपलं जात वीत नाव गोत ह्या सगळ्या कल्पना आहे. जसं हरिपाठात नाथ महाराज म्हणले, आस्ती भाती प्रिय, हे ब्रह्माचं आणि नाम आणि रूप हे कशाचं आहे? मायेच आहे. तसं मग हे बघा, ह्या ज्या कल्पना आहेत, ह्या सगळ्या कल्पना आहेत. त्याच्या कोणत्या कल्पना? आता जर मी म्हणलं तुम्हाला, मीठ, साखर, पत्ती, त्याच्यातलं दूध सगळं काढून घेतलं आणि चहा प्या म्हणलं तर चहा वस्तू आहे का कल्पना आहे? कल्पना. तसंच हाडामासावर कल्पना केली महाराज. अगोदर काय केलं, आई वडिलांना अन्न खाल्लं, अन्नापासून शरीर झालं, आणि शरीर अन्न कशापासून झालं? 5 भूतापासूनच झालं. तसं मग आता हे जे शरीर आहे, तर हे शरीर काय आहे? आपण याच्या आधी कल्पना काय केली? जातीच्या, नामाच्या, धर्माच्या. मग ही कल्पना बाजूला केली तर आधी देहाला बाजूला केलं तर अन्न आहे, अन्नाला बाजूला केलं तर 5 भूत आहेत, 5 भूताला बाजू केलं तर 5 विषय आहेत, 5 विषयाला बाजूला केलं तर 3 गुण आहेत, 3 गुणाला बाजूला केलं तर माया आहे, मायाला बाजूला केलं तर कल्पना आहे, कल्पना बाजूला केलं तर काय? तिथं आपलं कल्पना बाजूला केल्याच्या नंतर तिथं काय? मन आहे, आणि मनाला बाजूला केलं तर तिथं बुद्धी आहे, बुद्धीला बाजूला केलं तर आत्मस्वरूप आहे. म्हणजे एवढे पडदे आहेत आपल्यात आधी आलेले, मग इतक्या कल्पना झाल्यात आपल्याला. म्हणून नाथ महाराज म्हणले, कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, तेने पडे गोवा नाही हरी. म्हणून हरी उघड असताना आपल्याला आपण झाकून टाकला ते. ही झाली, झाला एक दर्शनात. आता तैसे विचारिता निरसले, हे जगत ब्रह्मांड कसं आहे, ब्रह्म कसं, याच्यात 5 मिनिटात तुम्हाला सांगतो ना आपलं चिंतन समवतो. हे जे जगत यांना मावली, आता नीट हा दृष्टांत ध्यानात घ्या, नीट म्हणजे सर्व शरीरात कान देऊन लक्ष देऊन ऐका. हे सगळं पिंड आणि ब्रह्मांड हे जे ना, हे जे आपण कल्पना केली, इथं अनेक तारे आहेत, अनेक सूर्य मालिका आहेत, अनेक ग्रह आहेत, अनेक मळणी यंत्र आहेत. असे एका मळणी यंत्र, असे उपग्रह, असे अनेक सूर्य मालिका आहेत. तर ह्या एवढं मोठं जगत जर आपल्याला वर्णन करायचं त्यातलं किती आहे, पण नाथ महाराज काय सांगतात, हे एवढं मोठं जगत नाही. मग काय समजायचं? ह्या जगत म्हणण्यापेक्षा ही सगळी जगतावर कशावर कल्पना केली तर 5 भूतावरच कल्पना केली. कारण जगातली कोणतीच वस्तू 5 भूताला सोडून नाही. तुमचा मोबाईल नाही, तुमची खुर्ची नाही, तुमचं घर नाही, तुमच्या विटा नाही, सगळं जगत कशावर आहे? 5 भूत आहेत. मग 5 भूतावर कल्पना केली जगाची. आपण तुम्ही पोत्रा माहिती ना तुम्हाला, आपल्या गावाकडे पहिले फारशा नव्हत्या, पोत्रा घ्यायचा, चुलीला पोत्रा, घराला, तर आपण एकाला पोत्रा मारायचा. 5 भूत लक्षात घेतलं तर जगत ही कल्पना आहे. पिंड आणि ब्रह्मांड नाही, 5च भूत आहेत. 5 भूतावर ही कल्पना केली. तसं एकाच कापसावर साडी, लुगडं, टोपी, शर्ट, अनेक कल्पना, तुमच्या साड्या बिड्या, काय काय घरातले कपडे असतील, ह्या सर्व कल्पना एकाच कापसावर आहेत. तशा एकाच 5 भूतावर ही जग पिंड आणि ब्रह्मांडाची. मग पिंड ब्रह्मांडात प्रत्येक वस्तू घ्यायचंच नाही.
हे सगळं जगत नाही, फक्त पाचच भूत ध्यानात घेतले तर जगाची कल्पना गेली. एवढं मोठं जगात डोक्यात ठेवायचं काम नाही. आता फक्त पाच भूत ध्यानात ठेव. पाच भूत ध्यानात घेतलं तर जगाला पत्रा मारला. आता काय म्हणायचं, फक्त पाचच भूत, आता जग नाही. हे बघा, आता पाचच भूत, आणि पाच भूतामुळे का पाच ज्ञानेंद्रियामुळे माऊली सांगा मला. पाच ज्ञानेंद्रिय घेतलं तर जगाची सिद्धी आहे का जग जगामुळे? हा बरोबर महाराज, पाच ज्ञानेंद्रिय घेतले तर जगाची सिद्धी आहे. तुमचे ज्ञानेंद्रिय जर नसले पाच तर तुम्हाला जग सिद्ध होत नाही. शब्द स्पर्श आपलं रूप आहे का नाही, शब्द स्पर्श रूप रस गंध हे कशामुळे? पाच ज्ञानेंद्रियामुळे आहे का नाही. मग जर आपण पाच ज्ञानेंद्रिय ध्यानात घेतले तर पाच भूत नाहीत, सिद्ध नाही झाले. पाच भूताला पोत्रा मारला, फक्त पाच ज्ञानेंद्रिय. म्हणून गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना ह्या जगापेक्षा तुझे इंद्रिय श्रेष्ठ आहेत. आता तू मला संस्कृत श्लोक येत नाही, पण महाराज तसे सांगायला लागले, मी सांगतो आहे का नाही. काय म्हणालेत भगवंत, अरे अर्जुना ह्या जगापेक्षा तुझे ज्ञानेंद्रिय श्रेष्ठ, तुझे ज्ञानेंद्रिय श्रेष्ठ. मग ज्ञानेंद्रिय श्रेष्ठ म्हणल्यावर आपण काय म्हणलो होतो आधी, हे बघा कुठपर्यंत पोत्रा मारला होता. जगत नाही, पाच भूत आहेत, म्हणजे जग ही कल्पना आहे, पाचच भूत आहेत. आता पाच भूत आहेत का पाच ज्ञानेंद्रिय? पाच ज्ञानेंद्रिय जर ध्यानात घेतले तर पाच भूत नाहीत, पाच भूतरा पोत्रा मारला. आता फक्त पाच ज्ञानेंद्रिय. आता पाच ज्ञानेंद्रियामुळे सिद्ध आहेत का मनामुळं? सांगा महाराज. मन असन तर पाच ज्ञानेंद्रिय का पाच ज्ञानेंद्रियाला पाच ज्ञानेंद्रिय कळायले? मनामुळं कळाय. मनामुळं. हे बघा, तुम्ही जर चेस खेळत असले, तुम्ही एखादं काहीतरी तुमच्या टेन्शन मध्ये असले, तुमचा मित्र समोरून गेला, तुमची मैत्रीण समोरून गेली, तर ते समोरून आल्या म्हणते आम्ही तुमच्या समोरून गेलो, तुम्ही आम्हाला पाहिलं नाही, बोलले नाही. अरे तुम्ही म्हणता माझं मनच नव्हतं तिथं. म्हणजे तुम्हाला डोळा असन, तुमची व्यक्ती समोरून गेली, पण त्या डोळ्याद्वारे त्या व्यक्तीच्या आकाराचं मन झालं पाहिजे. ती वृत्ती इंद्रियाद्वारे त्या आकाराची, जोपर्यंत ती वृत्ती त्या आकारासारखी होत नाही तोपर्यंत ती वस्तू तुम्हाला समजत नाही. म्हणजे तुम्ही जर समजा काही जर खेळत असले, तुमच्या एकदम एकाग्रने खेळत असले, तुमच्या कानात किती जुने कोणी ओरडायला लागला आरडोळा, ते म्हणजे तुम्हाला किती वेळचा आवाज द्यालो मी, पण माझं लक्षात नव्हतं. मग कान उघडा नव्हता का तुमचा? पण तुमचं म्हणजे तुमचं कानामध्ये मन नव्हतं, आहे का नाही. जर तुम्हाला खूप मोठं टेन्शन आलेलं आहे, तुम्हाला खूप मोठा हप्ता भरायचा आहे, आणि तुम्हाला जेवण ठेवलं आणि तुम्हाला एकदम फोन आला, तुम्हाला एवढे पैसे भरायचे अचानक, तुम्ही काय जेवायले तुम्हाला काहीच कळत नाही. कारण तुम्ही काय म्हणता, काय तिखट लागलं का मीठ लागलं तुम्हाला काहीच कळत नाही. का? कारण तुमचं मनच नाही, म्हणून तुम्हाला ती जीवा बी कळत नाही. तुम्हाला स्पर्श बी तसंच होतं. आता समजा तुमचं मन पागल झालं, कोमात गेले, सगळे भेटायला गेलेत, फळं घेऊन यायले, तुम्हाला भेटायले सगळे नातेवाईक यायलेत, पण तुम्ही कोणालाच ओळखेल, कारण मन पागल झालं तुमचं. मग काय म्हणतात आपल्याला समर्थ रामदास, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मग मनच सगळ्याला कारण आहे का काय? हे मनोमय जग आहे. आणि स्वप्नामध्ये जे आपण पाहिलं होतं मनामुळं होतं का ते सगळं बाकीच होतं? स्वप्नामध्ये जे पाहिलं ते मनोमय जगत होतं, आणि या इंद्रियानं पाहिलं हे बी जगत कसं आहे, हे मनोमयचे. मग आपल्याला मन पाहिजे का नाही? सगळ्याला कारण काय आहे? मनच आहे. मग आता हे बघा, अगोदर आपण हे जगत नाही म्हणलं, पाच भूत आहेत, तर आपण जगाला पत्रा मारला. मग पाच भूत नाही म्हणले, पाच ज्ञानेंद्रिय. पाच ज्ञानेंद्रियामुळे ज्ञानेंद्रिय का पाच ज्ञानेंद्रिय कशामुळे? पाच ज्ञानेंद्रिय घेतले तर पाच भूत आहेत. मग आता काय? फक्त पाच ज्ञानेंद्रिय, पाच भूताला पत्रा मारला. आता पाच ज्ञानेंद्रियामुळे नाही तर मन आहे. कारण मन तिथं हजर असन तर तो आपल्याला विषय कळतो. मन जर नाकात असलं तर गंध कळतो, मन जर जिवेत असेल तर चव कळते, मन जर कानाद्वारे गेलं तर शब्द ऐकू येतो. त्या त्वचेच्या द्वारे आपलं जर मन त्वचेच्या आकाराचं झालं तर स्पर्श कळतो, आहे का? जिवेच्या आकाराचं झालं तर रस कळतं, आहे का नाही? हे जर आपलं तिथं मन असेल तरच कळतं. मग मनच आपल्याला काय, मनामुळेच सगळं कळतं, म्हणून मनच इथं आहे. मग आता आपण कशाला पोत्रा मारायचा? आता पाच ज्ञानेंद्रियाला. आता पाच ज्ञानेंद्रिय नाही, फक्त मनच आहे.
बरं, मन मनामुळे का आत्म्यामुळे? कारण मन जरी असलं, हे बघा, स्थूल कशाला म्हणायचं, जे इंद्रियाने कळत त्याला स्थूल म्हणायचं, आणि जे इंद्रिय वाचून कळत त्याला काय म्हणायचं, सूक्ष्म म्हणायचं. मग आपल्याला बघा, मन हे कोणत्याच इंद्रियाने कळत नाही, बाकी सगळं कळतं. डोळ्यानं रूप कळतं, नाकानं गंध कळतो, कानानं शब्द कळतो, जिभेने रस कळतो, त्वचेनं स्पर्श कळतो. पण मन कळतं का नाही? पण सगळ्या जवळ सगळे वापरतात. आता मन नाही का, किती वेळ झाला, लवकर संपा महाराजाचं. मग हे कोणत्या इंद्रियानं दिसायला आपल्याला? मन हे कोणत्याच इंद्रियानं जाणण्यात येत नाही, म्हणून त्याला सूक्ष्म म्हणलं. मनाचा वास येत नाही, मन ऐकू येत नाही, मन जिभेनं चाटून कळत नाही, मनाला हात लावून कळत नाही, मन डोळ्यानं कळत नाही, मन कोणत्याच इंद्रियानं कळत नाही, म्हणून त्याला सूक्ष्म म्हणले. मग ते आता आहे, इथं आहे, आणि ती आठवणच आहे, आठवणीचं मन आहे. शब्दाच्या, स्पर्शाच्या, रूपाच्या, रसाच्या, गंधाच्या काय ते गथुडे, ते स्थूलातच ह्या इंद्रियाद्वारे गेलेलं मन येते. म्हणून चलत चिमणी उडत चिमणे तिचे वाटे एवढे दूर आहे. हे सूक्ष्म रेकॉर्डिंग व्हायला लागली. इकडे तरी काय पिक्चर फिल्म शूटिंग त्या फिल्मवर होईन कशा, पण मनाची रेकॉर्डिंग कशात व्हायली, एवढं सूक्ष्म आहे. आणि त्याच्यापेक्षा आत्मा सूक्ष्म आहे, आणि तो डोळ्यानं आपल्याला कसा दिसन. मग सगळ्याला वाटतं देव डोळ्यानं दिसाव, आणि तो आत्मस्वरूप डोळ्यानं दिसण्याचा विषय नाही, तो सगळ्याला जाणण्याचा विषय. तो जाणण्यात येत नाही असा तो आपला परमात्मा आहे, आणि तो आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. आपण काय देवाचं आपलं स्वरूप कसं आहे महाराज सांगतो, चिंतन समज. देव एक आहे का दोन आहेत? मुसलमानाला विचारा अल्ला किती आहे तुमचे, म्हणते एक आहे. ख्रिश्चनाला सांगा तुमचा गॉड किती आहे, ते म्हणले एक आहे. आणि त्या शिखांना विचारा तुमचा देव कसा आहे, ते म्हणले एक वाहेगुरु. हिंदूला विचारा किती, ते म्हणले आमचा एक. आपुला तो देव एक करून घ्यावा, ते नेमिन्या जीवा सुख नाही. देव आपला एकच आहे, सगळ्याचा देव एक आहे. त्यांनी वेगवेगळे त्यांचे नाव ठेवले. एकाच व्यक्तीला तो काम करत असला, तर आता मी वडापावचं काम, तिकडे गेले म्हणते वडेवाले, घरी आले की म्हणते मी गाडी चालवत, म्हणते तुम्ही ड्रायव्हर आहे का नाही. मग शेती करायला म्हणते शेती. एकाच माणसाला ते लग्न झाले की म्हणले हे कोण नवरदेव, मुलगा झाला की म्हणले बाप, सून आली की म्हणले आता हे कोण सासरे झाले. एकाच व्यक्तीला वेगवेगळे नावले. तसेच एकाच देवाला हे वेगवेगळे नाव ठेवले. देव एकच आहे का नाही. मग एकच देव येतो आणि त्याला वेगवेगळे नाव ठेवले. तसा देव एक आहे. पुन्हा देव मरतो का नाही मरत? मरणारा असता तर त्याची पूजा आपण हे एवढं त्याचं ध्यान केलंच नसतं. देव न मरणारा आहे, देव एक आहे, देव बदलत नाही, आणि देव दिसत नाही. हे चार लक्षणं देवाचे ना आपले बी त्याचे. असू द्या ना देव मोठा. महाराज म्हणतात ईश्वर मोठा आहे, तो त्याला सगळं करता येतं, सगळ्याच्या मनातलं कळतो. देव सगळं आहे, सर्वत्र आहे, आणि सगळ्याचं पालन पोषण करतो. त्याला उपाधी मायाची लागली म्हणून त्याला सगळं करता येतं. पण आपल्या शरीराची आपल्याला कल्पना अविद्या लागली. आपल्या शरीरापुरतं आपल्याला कळत नाही का? तुमच्या पाठीवर मुंगी गेली तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला इकडे खायला काय करायचं, कुठं नाकाला काय झालं तुमच्या कळत नाही का? तुमच्या शरीरातलं तुम्हाला कळतं. आणि सगळ्याचं शरीर म्हणून ते कोणाचं आहे? ईश्वराचं शरीर आहे. म्हणून त्याला काय म्हणले? ते भगवंताचं ते शरीर आहे, ते पूर्ण शरीर त्याचं, सगळ्याचं शरीर मिळून त्याचं ते शरीर आहे का नाही. आणि सगळ्यांची इंद्रिय म्हणून त्याचे डोळे आहेत, सगळ्याचं नाक मिळून त्याचं नाक आहे, सगळ्याच्या जीवा मिळून त्याचा जीव आहे, सगळ्याचे कान मिळून त्याचा कान आहे. असा ईश्वर आहे. आणि आपल्याला हे एवढंच फक्त परिच्छिन्न एवढंच शरीर आहे आपलं पिंड, आणि त्याचं ब्रह्मांड आहे. मग तो ब्रह्मांडाचं कळत असेल. पण महाराज सांगतेत बघा, 100ची नोट आणि 5 रुपयाची नोट, पण खोट्याचे दोन्ही मी खेळण्यातल्या लहान मुलाच्या. मग कोणची मोठी आणि कोणची लहान आहे महाराज? 100ची मोठी आणि 5 रुपयाची नोट लहान आहे का? खोट्यामध्ये लहान मोठं नसतं. तसं ईश्वर जरी मोठा असला, त्याची मायाची उपाधी लागली, आणि जीव जरी लहान असला तर कल्पना नाविद्या लागली. मग कल्पना विद्या काढून घ्यायची, आणि मायाची जे ईश्वराची उपाधी लागली मायाची काढून घ्यायची. तर जीव शिव दोन्ही हरिरूप तरंग सिंधुत्व अभंग नेणे. मग जीवन शिव राहत नाही, एकच ब्रह्म होतं. जसं महाराज म्हणतात, नाथ महाराज आपल्या हरिपाठात, जीव शिव दोन्ही हरिरूप तरंग सिंधुत्व अभंग नेणारी. समुद्रावर जे लाट आहे, बुडबुड आहे, पान आहे, ते तरंग मोठे मोठे वर लाट गेली, आणि त्याची बारीक थेंब पडायला लागली. तो थेंब म्हणला मी मरत होतो, तू मरणारच. आणि तो जर म्हणला मी समुद्राचा आहे, तर तो समुद्राचाच आहे. समुद्राचं पाणी नालीत गेलं, गटारात गेलं, विहिरीत गेलं, ते समुद्राच आहे. मग त्यांना समुद्रातच समजा. तो म्हणायला मी गटारीच आहे, गटारीत गेला तर, नाल्यात गेला तर नाल्याचं म्हणायला, विहिरीत गेलं तर विहिरीचं म्हणायला, नदीत गेलं तर नदीचं गेलं. तेच पाणी गंगेत आलं तर ते
सगळं गंगेचं त्याची वाफ झाली, वाफ्याचं ढग झाले आणि ढगाचं पुन्हा पाणी झालं, पुन्हा नालीत गेलं, वड्यात गेलं, नदीत गेलं, गंगेत गेलं आणि गंगेचं पुन्हा समुद्रात आलं. होती कोणाचं? समुद्राचं. म्हणायला कोणाचा? जी जी उपाधी भेटली मला गटाराचा आहे, नदीचा आहे, वड्याचा आहे, गंगेचा आहे. तसा हा जीव कसा आहे? जे जे शरीर भेटला, मी बाईचा आहे, मी माणसाचा आहे का नाही? मी एवढा परिच्छिन्न नाही, मी माळ्याचा आहे, मी गोळ्याचा आहे, मी तेलाचा आहे का नाही? मी काळ आहे, त्याचे धर्म, कुडिलांचे धर्म घेई आपल्या माता. मग कानदटी जे धनुर्धरा, दुसऱ्याचं ओझ आपल्या बोकांनी घेतले, आपल्याला का नाही? मग ह्याचे देहाचे धर्म आपल्यावर घेतले. अंतकरणाचे धर्म मी सुखी दुखी आपल्यावर घेतले, म्हणून आपल्याला सुखी दुखी. देह जन्मणारा मरणारा, मीच मराल, मी जन्मणारा मरणारा. मग हे जन्म मरण माझं नाही, म्हणून मरण माझे मरून गेले, मज केले अमर. त्याच्यामुळे शरीराला जन्म मरण आहे, आपल्याला मरण नाही महाराज. म्हणून महाराज म्हणते तैसे विचारिता निरसले. असा जर आपण संतांच्या संगतीत, संतांच्या आरशात जर आपल्याला निहाळलं, तैसे विचारिता निरसले, प्रपंच सहज सांडवले. असा विचार केला तर प्रपंच राहिला का हो? हे सगळं जग आहे का? जनार्दने आहे का नाही? जर दोरी रूपानं कळलं तर साप आहे का? सापाचा भ्रम झाला होता. मग इतक्या दिवस पिंडन ब्रह्मांड हे जगत, लहान लेकरं, बायको, पोरं, धंदा, नोकरी, हे सगळं खरं वाटायले. अमृत अनुभव लक्षात गेलं ते हे सगळं काय? हे म्हणले नाही, जगत झालं नाही. जग झाले इथं मिथ्या वार्ता. त्याच्यात आझादवाद सांगितलं महाराज. जो विवर्तवाद कळाल्याशिवाय आझादवाद कळत नाही. जग झालंच नाही माऊली सांगतात. तसा हा प्रपंच झाला होता, एक मिथ्या वार्ता. तसे महाराज आपल्याला सांगतात तशी विचारिता निरसली. जर विचार केला बुद्धीनं संतांच्या संगतीत तर हे प्रपंचच नाही, हा विचार नाही. ते प्रपंच स्वतः सांडवले. मग सांडवायची गरज नाही, तो राहतच नाही. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. जो ज्ञानी जो असतो ना, त्यानं असा जर संतांच्या संगतीत जर आपला विचार केला, साधू संतांचे विचार केला, अमृत अनुभव, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, असं संतांच्या शब्दावर विश्वास ठेवला तर आपणच देव येत असं आपल्याला कळतं. आणि आपली स्वती नरदेहात आल्यावर आपण देव कसं आहे आपल्याला कळून घेण्याची एवढीच संधी आहे. आणि ही संधी सोडू नका. हा देह गेल्यावर मग आपल्याला देह भेटणार नाही, परत लक्ष चवण्या शिवणीत फिरावं लागल, मग फजिती होईल. म्हणून माऊली आपली आपण सोडून करून घ्या आणि ह्या माऊलीच्या शब्दावर विश्वास ठेवा. संत आपल्याला तळमळीने सांगायले त्याच्यावर ध्यान. मी देव हे कळून घ्या. आणि मी देव ह्या दिवशी कळलं त्याच दिवशी तुम्हाला परमार्थाला तुमची वाटचाल झाली, नाहीतर सगळा अनर्थाचे. म्हणून तुकाराम महाराज म्हणते शेवटीचा दिवस गोड व्हावा. मग तोच दिवस आपला शेवटचा आपला गोड झाला असं समजून घेऊन आपण ब्रह्मयत असं ध्यानात घ्यावा. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. कुंडली गौडा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. दत्तात्रय स्वामी जनार्दन, संत शिरोमणी सावता महाराज, नामदेव महाराज, चोखा महाराज, जनाबाई मेरा